उपस्थित सर्व भाविक सज्जन समर्थ सेवेकरी आणि इथे 7 दिवसासाठी श्री गुरुचरित्र पारायण त्या अंगभूत असणाऱ्या 7 दिवस 24 तास चालणाऱ्या सेवेसह गावात, देशात, राज्यात, जगात सर्वत्र हे स्वामी कार्य आणि याची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आजच्या गुरुवारसह 7 दिवसाच्या उपक्रमात आपला सहभाग घेण्यासाठी स्वामी चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी कार्य जनमानसात पोचवण्यासाठी खरं तर आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झाला. आजपासून 7 दिवस अखंड जप यज्ञ नामसप्त याला प्रारंभ झालेला आहे. आज आपण यज्ञभूमीमध्ये घर्षणातून आगडी निर्मिती करून देवता स्थापन केलेल्या आहेत आणि स्थापन केलेल्या देवतेंचं मगाशीपर्यंत सकाळपासून त्याचं हवन देखील केलेलं आहे आणि उद्या 10 तारीख शुक्रवारी दररोज नित्याचे स्वाकार होते. त्या स्वाकारामध्ये श्री स्वामी समर्थ हा प्रधान मंत्र आहे, ही प्रधान देवता आहे. 11 माळा श्री स्वामी समर्थ जपाच्या आहुती दिल्या जातील. तदनंतर उर्वरित जे मंत्र आहेत त्याचं पठण वाचन हवन केलं जाईल. त्यामध्ये गायत्री मंत्राचा समावेश आहे, त्यामध्ये नवारणव मंत्राचा समावेश आहे, मृत्युंजय मंत्राचा समावेश आहे, त्यामध्ये नवनाथ मंत्राचा समावेश आहे, गोरक्षनाथ मंत्राचा समावेश आहे, त्यामध्ये विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री या मंत्राचा देखील समावेश असून बहुविध स्तोत्र आणि मंत्र हे 7 दिवस तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींकडून हे असामान्य काम या 7 दिवसात या ठिकाणी केलं जातं. खरं तर कर्मकांड किंवा यज्ञयाग म्हटला की त्याचं सोहळं ओळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. परंतु हे स्वामींनी मागील शतकात कर्मकांड आणि सोहळं मूलभूत आणि पायाभूत बाबींपासून थोडं अंतरावर ठेवलेलं आहे आणि सामान्य माणसाला सुद्धा ज्या गोष्टी अध्यात्मात शक्य आहे ती करण्याची एक नामी संधी, नामी पर्वणी, गृहस्थाश्रमी जीवनात वावरणाऱ्या असंख्य कष्ट दुःख समस्या असणाऱ्या अनेक प्रापंचिक जड जीवांना ही एक नामी पर्वणी समस्यामुक्तीची आहे, चिंतामुक्तीची आहे, यात अजिबात दुमत नाही. म्हणून या कार्याला गाव पातळीवर सुद्धा खूप मागणी आहे, तालुका जिल्हा पातळीवर मागणी आहे, राज्य पातळीवर मागणी आहे, देश पातळीवर मागणी आहे आणि आता तर 7 समुद्रापलीकडे हे कार्य पोचलेलं आहे आणि ते योग्य पद्धतीत पोचलं जावं. त्यात कुठल्याही प्रकारचं ढोंग बुवाबाजी या साऱ्या गोष्टी या कार्यानं वर्जित केलेल्या असून अत्यंत डोळस, पारदर्शक आणि प्रामाणिकपणानं जो कोणी
हे काम करेल स्वामींचं, त्याचा मात्र योगक्षेम स्वामी चालवतात. म्हणून स्वामी योगक्षेम चालवतात, पण कुणाचा? वरील बाबी नसणाऱ्यांचा. म्हणून आपण अत्यंत प्रामाणिक पारदर्शक मनानं, शुद्ध स्वच्छ मनानं या कार्यात आपण सहभाग घ्यावा. केवळ सहभागानं सुद्धा निर्माण होणाऱ्या किंवा पुढे येणाऱ्या ज्या काही मानवी समस्या आहे, आदिदैविक आहे, आदिभौतिक आहे, या सर्व समस्यांचं निवारण तथा निर्मूलन व्हायला वेळ लागत नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपण हा मार्ग का पसंत करतो? अनेक जाती धर्माची माणसं या कार्यात वाटचाल करतायत. हिंदू करतील नवल नाही, परंतु अन्य धर्मीय सुद्धा तेवढ्याच पोटतिडकीनं हे स्वामींचं काम पुढे नेत आहे. त्यात मुस्लिम लोक मागे नाही, ख्रिश्चन लोक मागे नाहीत, हिंदू मागे नाहीत, यात कोणी अपवाद नाही. म्हणून गतकालात, गत शतकापूर्वी स्वामींनी जात पात या बाबी खूप दूर ठेवल्या. त्यांनी सेवेकऱ्यांना अक्कलकोटला सुद्धा त्यांच्या कार्यकालात सांगताना माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात, असं ठाम त्यांनी सांगितलेलं. त्यापैकी आपण म्हणून हे माणुसकी शास्त्र जनमानसात अत्यंत प्रामाणिकपणानं हे आपणाला पोचवायचं आहे, त्याला सेवेकरी म्हणतो. बऱ्याच जणांचं काम झालं की ती माणसं घरी बसतात, तर कृपया आपण घरी न बसता स्वामीसुद्धा तसे त्याचं आकारमान पाहून, त्याचं भवितव्य पाहून त्याला त्याची फळं देतात. स्वामी सांगतात, तू मेरे धाम पे मैं तेरे काम पे. स्वामींचं जो काम करेल त्याचं काम स्वामी आधीच करून मोकळे होते. पण तो जर घरी बसला, पुन्हा येणे माझ्या मागण्या. म्हणून आपण केवळ स्वार्थ सेवा म्हणून या कार्याकडे बघू नये. निस्वार्थी आणि पारमार्थिक कामाचा व्यासंग आपणाला अपेक्षित असावा. आणि त्याची सुरुवात 60 उलटल्यावर किंवा 70 उलटल्यावर होणार नाही. त्याची सुरुवात योग्य उचित वयात करावी. वय वर्ष 5 ते 18 हे वयोगट खूप महत्त्वाचं असतं. आणि या वयोगटाला जर आपण हे संस्कार करू शकला तर तुमचा वृद्धपकाळ, तुमचं म्हातारपण 100% सुखात जाईल. त्या निमित्तानं घराघरात पुंडलिक श्रावणबाळ तयार होते आणि ते श्रावणबाळ, ते पुंडलिक तुम्हाला खूप माणुसकी शास्त्रात जपतील. तुम्हाला कुठल्याही मनाला संवेदना होऊ देणार नाही. या पार्श्वभूमीवर भगवान दत्तात्रयांनी तथा भगवान विष्णूंनी असंख्य अवतार घेतले. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, दशरथ नंदन, कृष्ण, कलंकी हे 10 अवतार आणि त्या 10 अवतारात घेतलेले बहुविध आविष्कार आणि त्यातले जीवनादर्श याची जर पडताळणी केली तर प्रभू रामचंद्रांना रामायणकारांनी एकच पदवी दिली. महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णांना 26 पदव्या दिलेल्या आहेत. त्या आपल्या कौटुंबिक जीवनात केव्हा तरी त्याचं आपण स्मरण करावं, आचरण करावं, आत्मसात करावं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर. परंतु रामायणकारांनी एकच पदवी का द्यावी, असं काय त्यात एकच पदवी जोडून? रामायणकारांनी त्यांना एकच पदवी दिली, ती म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा पुरुष. मग त्या शब्दाच्या मर्यादा असतील, कर्तृत्वाच्या मर्यादा असतील, इतर मत मतांतर समजून घेण्याच्या मर्यादा असतील. पण एक त्यातला महत्त्वाचा प्रसंग आहे
काही क्षणात ते राजपुत्र होणार होते अयोध्येला. तारीख ठरली, मुहूर्त ठरला, पक्क झालं आणि आता त्या राजसिंहासनावर बसणार. तेवढ्यात 1 मिनिट आधी कैकेयीकडून दशरथ राजांना सांगण्यात आलं की नाही, प्रभू रामचंद्र त्या गादीवर बसणार नाही. त्या गादीवर माझा भरत बसेल आणि सुमारे 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासात जातील. अत्यंत दुःखी अंतःकरणानं दशरथ राजांनी प्रभू रामचंद्रांच्या कानात सांगितलं की बाळ, तुला या सिंहासनावर बसण्याऐवजी तुला वनवासात जावं लागेल. मनाला कुठलंही दुःख संवेदना झाल्या नाही. अत्यंत हसत हसत मर्यादा पुरुषोत्तमानं वडिलांची आज्ञा आईप्रमाणे शिरसावध मानून त्वरित वनवासात जायला लागले. आज तुम्ही तुमची मुलं शिकायला पाठवलेली आहेत, कुठे कुठे कॉन्व्हेंटमध्ये आहे, कुठे कुठे आहे. तुम्ही त्यांना विचारा बरं, बाळ तुला आम्ही वनवासात पाठवतो, जाशील का? मुळीच नाही. शिक्षण संपल्यावर ते तुम्हाला कुठे पाठवतील हे तुम्हाला माहीत आहे. वृद्धाश्रम त्यासाठीच आहे. या उलट महाभारतकार लिहितात, त्या ठिकाणी जर भगवान श्रीकृष्ण असते, वनवास त्याचं गेलेच नसते, पण कैकेयीला मात्र वृद्धाश्रमात पाठवलं असतं. या 2 पात्रातला हा फरक आहे. ज्यांना महाभारत समजलं, ज्यांना रामायण समजलं, त्यांना हे फार समजून सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून रामायण हे पात्र वेगळं आहे, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्र जन्माला येण्याआधी 1000 वर्ष वाल्मिकानं ते रामायण लिहिलेलं आहे. तर वाल्मिक कोण हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही ते ऐकण्यात, वाचण्यात, अनेक वाहिन्यांमध्ये यापूर्वी तुम्ही रामायण ऐकलेले, बघितलेले. एक माणूस एक खडा असे 7 रांजण म्हणून माणसं मारणारा तो वाल्या, पूर्वाश्रमीचा, चरित्र आणि चारित्र्य दूषित असणारा तो वाल्या. तो माणूसच नाही, तो राक्षसापेक्षा भयानक. आणि तो रामायण लिहितो कसं? त्याला रामायण लिहिण्याची उपरती का झाली? कशामुळे झाली? सत्संगामुळे झाली. म्हणून संत संग देई सदा हे नामदेव महाराजांनी पांडुरंगाला विनंती करताना सांगितलं, मला मोक्ष नको, मुक्ती नको, धन नको, संपदा नको, मला संत संग हवा आहे. म्हणून संत ही बाब वेगळी आहे. आणि हे सर्व होत असताना वाटमारी करणारा तो वाल्या, त्या ठिकाणी अचानक नारद मुनी आणि अगस्त्य ऋषी येतेच आहे. त्यांनाही अडवलं, थांबा म्हणे, तुम्हाला मारायचं आहे म्हणे, पुढे एक पाऊल टाकला तर खबरदार म्हणे. थांबले ते दोघे बिचारे. ठीक आहे म्हणे, मार म्हणे आम्हाला बाबा, आम्ही मारायला तुझ्या हातून तयार आहोत, पण एक अटीवर, आम्ही इथे थांबतो, तू तुझ्या घरच्या लोकांना, बायका पोरांना विचारू दे. हे माणसं मारून पुण्य कमवलं का पाप कमवलं, आणि त्यात तुम्ही वाटेकरी आहात का हे विचार. म्हणून तो धावत समोर झोपडीत गेला, आपल्या परिवाराला विचारलं, मी हे जे तुम्हाला पोचतो आहे माणसं मारून, तुम्ही या कृत्यात माझे वाटेकरी आहात काय? त्याने हातवरती केले, अजिबात नाही. तुम्ही जर पुण्य काम करत असाल तर 50% पुण्य आमचं आहे, पाप करत असाल तर आम्ही तुमच्याशी सहमत नाही.
धाडकन डोक्यातली वीज जशी चमकावी, डोकं जागेवर आलं, धावत आला आणि त्या नारदाच्या आणि अगस्तींच्या पायावर डोकं ठेवलं. काही काड्या ना डोकं. माफ करा म्हणे, मला आता उपरती झाली, एवढं पाप झालं, मी आता घरचं तोंड बघणार नाही म्हणे, घरी जाणारच नाही, तुम्ही सांगाल तेच करेन. ठीक आहे म्हणे, तो आमच्या बरोबरच, आमच्या आश्रमात, आमच्या बरोबर राहा. म्हणून त्याला ते घेऊन गेले. प्रदीर्घ काल ते पाप विमोचनासाठी, दोषमुक्त, दुःखमुक्त, कष्टमुक्त होण्यासाठी त्याला अनेक प्रकारची प्रशिक्षणं दिली. आणि अगदी सरशेवटी गायत्री सहस्त्रनामाची त्याला दीक्षा दिली. डोक्यावर हात. आपल्याकडे गायत्री सहस्त्रनाम आहे. जी माणसं दुःखानं पिचलेली आहे, पिडलेली आहे, खूप उपाय करूनही त्यांना समाधान मिळत नाही किंवा अनुभूती येत नाही, त्यांच्याकडून अनेक दुष्कृत्य झालेली आहेत, अशा व्यक्तींनी जर रोज गायत्री सहस्त्रनाम वाचलं, यथावकाश त्यांचे जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, पाप, दैन्य, दुःख, उपद्रव, पूर्वजन्म, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप, तळतळाट हे दूर होतात. त्याला गायत्री सहस्त्रनाम. हे गायत्री सहस्त्रनाम छोटा आहे. असे 24 अनुष्ठान वाल्या कोळ्यांकडून महर्षींनी करून घेतले. मग हळूहळू उपरती होत गेली. अनेक प्रकारचे दुःख, खेद, पश्चाताप यातून परिवर्तन झालं. आणि त्या परिवर्तनातून तो वाल्याचा वाल्मिक झाला. केवळ सत्संगात आल्यामुळं माणूस का बदलतो याचं उत्तम उदाहरण ज्यांनी रामरक्षा लिहिली ते प्रभू रामचंद्रांचे द्वितीय गुरु कौशिक ऋषी. त्यांनी रामरक्षेच्या एका सुभाषितामध्ये वाल्या कोळ्याचं वर्णन एकाच सुभाषितात केलेलं आहे. आपण तरी लांबलचक बोलतो, त्यांनी 2च शब्दात सांगितले. कुंजंतीम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. अर्थ समजला नाही. पूर्वाश्रमीचा कावकाव करणारा तो कावळा, वेगळ्या वृक्षावर बसणारा, वेगळं खाद्य खाणारा, परंतु तो सत्संगात रामनामाच्या वृक्षावर कुंजन करायला लागला. आधी मारा नंतर राम राम, आणि मग त्याचा कोकिळा झाला, कावळ्याचा. म्हणून पूर्व चरित्र आणि चारित्र्य दूषित असणारी माणसं सुद्धा वाल्मिक होतात, हे त्यातलं स्पष्ट उदाहरण आहे. नुसतंच वाल्मिक नाही, ते यथावकाश छंदर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी आणि देवर्षी सुद्धा झाले. हे 4 सर्टिफिकेट त्यावेळी त्यांना देवांकडून मिळाले. आणि मग त्यांनी हे रामायण लिहिलं. आणि जे लिहिलं ते यथासत्य तसंच घडलं. ते लिहिलं तेच घडलं. आणि हे घडण्याच्या आधी 1000 वर्ष ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्मिक. म्हणून हा खुलासा रामायणकारांनी म्हणजे वाल्मिकींनी त्यात केलेला आहे. म्हणून आपण रामायण वाचताना, रामरक्षा वाचताना, रामायण समजून घेताना मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी त्यांना कशी मिळवता आली, की काही क्षणात ते सुखाच्या राशीवर बसणार होते, परंतु वडिलांनी सांगितलं तुला वनवासात जावं लागेल. त्या मिनिटात सुखाचा त्याग करून
ते वनवासात येथे झाले. म्हणून या सर्व भावना रामायणकारांनी जनमानसात हजारो लाखो युग हजारो वर्ष ते प्रत्येकाच्या स्मरणात राहील असंच लिखाण रामायणकारांनी आणि महाभारतकारांनी आपल्यासमोर दिलं असं. म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी धारण केली. या कार्यात सुद्धा आचरण आणि गोडी लागावी म्हणून वय वर्ष 5 ते 18 या वयोगटाला आदर्श पुत्र आदर्श राम घडले जावे. महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णाने यापैकी यासह अनेक पदव्या दिल्या. आदर्श पुत्र असावा तो कृष्णासारखा, बंधू असावा कृष्णासारखा, मित्र असावा कृष्णासारखा. त्यात सुदाम्याच्या पोह्यांचं उदाहरण आहे. पती असावा कृष्णासारखा, शत्रू असावा कृष्णासारखा. या साऱ्या पदव्या महाभारतकारांनी त्यांना बुद्धी पुरस्कार दिले, पण रामायणकारांनी मात्र एकच पदवी. हा त्यातला फरक आहे. युगाणात ते युगपरत्व आहे, हा फरक आहे. आणि म्हणून मुलं 5 वर्षाची झाली, दशरथ राजांनी त्यांना गुरूंच्या आश्रमात पाठवलं. विश्वामित्रांच्या आश्रमात ते लहानचे मोठे झाले. खरं तर दुसऱ्या अर्थाने ते विष्णूंचा अवतार होते. भगवान श्रीकृष्ण असतील किंवा प्रभू रामचंद्र असतील, त्यांना ऋषीमुनींकडे जायची काय जरूर होती. पण जनतेला स्वतःचं देवपण त्यांना दाखवायचं नव्हतं. तुमच्यासारखा मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि देवपण लपवण्यासाठी त्यांना ह्या सगळ्या कृती कराव्या लागल्या. मानवी अवतार घेतला त्याला मानवासारखंच राहावं लागतं. म्हणून ते विश्वामित्रांच्या आश्रमात विद्यार्थी म्हणून येते जाते. सारं देवपण, मोठेपण, गर्व, अहंकार ते सारं बाजूला ठेवलं आणि अत्यंत सामान्य माणसाप्रमाणे त्या आश्रमात ते विद्यार्थी म्हणून येते प्रदीर्घ काळ. आज इथेही आमचे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. या कार्याचा मुख्य अजेंडा आहे मूल्य शिक्षण विभाग. म्हातारपणात पुंडलिक श्रावणबाळ तयार झाले पाहिजे, हा या कार्याचा मुख्य अजेंडा आहे. आणि त्यांनी या अजेंड्यातून रामायणातले जे जीवनादर्श आहेत ते पाठशालेपासून तर विद्यापीठापर्यंत शिक्षण क्रमात आणण्यासाठी हा सारा खटाटोप आहे की प्रत्येकाच्या घरात रामासारखी नवी पिढी मर्यादा पुरुषोत्तम तयार व्हावी. आणि कदाचित आपण समोर बसलात आपणाला आवडेल की आपली पुढची पिढी रामासारखी पाहिजे, आई वडिलांचा मान सन्मान करणारी पाहिजे. हे कुणाला आवडणार नाही, पण ज्या देशात संत असतात तिथेच देव येतात. तुम्ही बघा, जगात युद्ध चालू होतं गेले 40 दिवस. अमेरिकेत एखादा संत गेला का? अरब कंट्रीमध्ये गेला का? एवढा पैसा, एवढं ऐश्वर्य असून मनोवृत्ती माणसं मारण्याची का झाली? आणि माणसं मारून त्यांना काय मिळवलं? आणि युद्ध करून काय मिळवलं? काय मिळवलं त्यांनी? मनुष्य वरती जातो तो सुई एवढी, टाचणी एवढी सुद्धा गोष्ट वरती नेऊ शकत नाही. एवढं माहीत असूनही ही माणसं दानवासारखी होतात. म्हणून संस्कार केले तर मानव होईल आणि जर संस्कार झाले नाही तर त्याचा दानव होईल. म्हणून आज पाश्चिमात्य देशांमध्ये एवढं ऐश्वर, एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही मानवी प्रवृत्ती जोपासण्याचा अभाव आहे. हे रामायणकारांनी पटवून दिले नाही.
देशात आपण थोडा वेळ आपल्या देशापुरतं बोल, विदेशातलं नंतर बोल. म्हणून या देशात संत आले, ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाते. म्हणून जीवनामध्ये ग्रंथ, संत आणि भगवंत हे ज्याला मान्य असेल तो मर्यादा पुरुषोत्तमाकडे वाटचाल करू शकतो. ग्रंथ वाचले पाहिजे. त्यापैकी आपण इथे अनेक जण श्री गुरुचरित्र असेल, स्वामी चरित्र सप्तशती, भागवत नवनाथ असेल, मल्हारी सप्तशती किंवा या कार्यातलं सर्व प्रकाशन असेल, हे का वाचायचं असतं आणि का समजून घ्यायचं असतं हे फार कमी लोकांना कळतं. म्हणून आपणाला हे वाचल्यामुळं स्वामींनी एक पदवी दिलेली, स्वामींनी सुद्धा आपल्याला एकच पदवी दिलेली, ती म्हणजे सेवेकरी. ही एक आपणाला पदवी दिलेली. रामायणकारांनी जसं मर्यादा पुरुषोत्तम ही पदवी देवाला दिली, रामाला दिली, तसं मात्र या कलियुगात तमाम वाचकांना, तमाम स्वामींच्या सेवा करणाऱ्यांना सेवेकरी ही पदवी दिलेली आहे. म्हणून आपण हयात सेवेकरी व्हा हा संदेश दिलेला आहे. घेतला वसा न सोडणारे त्याला सेवेकरी म्हणतात. बरेच काही प्रासंगिक करार म्हणून काम झालं की ते स्वामी चरित्र ठेवून देतात. मधल्या काळात एक हकीकत सांगतो, प्रात्यक्षिक. आम्ही काही वर्षापूर्वी कोल्हापूरला गेलो. इथे सय्यद खान पठाण केंद्र चालक होता कोल्हापुरात. त्यानं 30 वर्ष अत्यंत नियमानं मरेपर्यंत केंद्र सांभाळलं. त्या मुलाचं लग्न होत नव्हतं. स्वामी चरित्र वाचल्यानं त्या मुलीचं लग्न झालं. एका मुसलमानाचं लग्न स्वामी करतात स्वामी सेवेतून. या ईर्षेतून काही कुटुंब आमच्याकडे आपली हिंदूंची, अहो म्हणे तमुकचं ते विवाह झालं स्वामी चरित्र वाच. म्हटलं तुम्ही करा की. म्हणून वय 35 उलटलेल्या 2 मुलींची लग्न रखडलेली होती काही कारणामुळे. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही अंबाबाईला जा, तिचा सन्मान करा, सप्तशती वाचा, मल्हारी सप्तशती वाचा. डोलापुराची घाट 8 दिवसात पारायण केल्याबरोबर स्थळं आली आणि ती लग्न पक्की झाली, लग्न लागली, सगळं काही झालं. आम्ही परत 2 महिन्यानं कोल्हापूरला गेलो. ते पालक खूप मोठ्या आनंदानं ते स्वामी चरित्र सप्तशती घेऊन आमच्याकडे आले. हे परत घ्यावे, या ग्रंथाने आमचं खूप काम केलं. या गोष्टीला तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणणार आहे? याला प्रासंगिक करार म्हणताय. म्हणून अशा प्रासंगिक करारातून हे काम होणार नाही. गरज सर्व आणि टिंबटिंब हो असं नको. म्हणून या साऱ्या बाबी स्वामी अण्यांना निश्चयंतो मा या मूर्तीकडे बघूनच त्याला आशीर्वाद देत असतात. त्याची अंतर्बाह्य तपासणी करून त्याला आशीर्वाद देतात. त्याच्या मनाची सखोल तपासणी करून आशीर्वाद देत असतात. तसं प्रभू रामचंद्र वयाच्या 5व्या वर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात येथे झाले. साधारण 18 वयाची होईपावेत त्या आश्रमात ते राहिले. गुरुजी फार कडक होते, छडी फेकून मारायचे. पूर्वीचे मास्तर लोक, हे आमचे सोनार गुरुजी आपणाला सांगते, पूर्वीचं शिक्षण फार कडक होतं 50 वर्षापूर्वी. आणि अशा स्थितीमध्ये विद्यार्थी घडले जायचे. छडी हातावर रोज पडल्याशिवाय विद्यार्थी घडत नव्हते. आता 2 छड्या मारल्या किंवा काही झालं तर आई वडिलांकडे तक्रार जाते, ते शिक्षक आम्हाला मारतात वगैरे. कालचा आजचा
काळाचा हा फरक आहे. परंतु दरम्यान काय झालं की त्यांच्या आश्रमावरून एक मुख्य रस्ता होता आणि त्या रस्त्यावरून वाद्य वाजत चाललेली होती. तो रस्ता मिथिला नगरीकडे जाणारा होता, अयोध्या ते मिथिला नगरी. आणि त्या हम रस्त्यावर यांचा आश्रम होता विश्वामित्रांचा. म्हणून गुरुजी शिकवत असताना लक्ष्मण भैया उभा राहिला. त्यानं गुरुजींना एक नम्रपणे प्रश्न विचारला, गुरुजी, समोर जो आवाज वाद्यांचा येतोय, लोकांचा गोंगाट येतोय, हे आम्हाला जरा बघायचंय. हा कसला आवाज आहे, हे कसलं मिरवणूक आहे? गुरुजींनी डोक्यावर हात ठेवला आणि पहिले खाली बसले. या पोरांना काहीच माहिती नाही बाह्य ज्ञान म्हणजे, पुस्तकी किडे तयार होतील म्हणजे. म्हणून क्षणभर गुरुजी गप्प बसले. सगळ्या विद्यार्थ्यांचा गोंगाट लक्ष्मणाचं गुरुजी ऐकणार नाही. रामा तू उभं राहा. आणि ही एवढी गर्दी, एवढी वाद्य, एवढी माणसं कशा करता तिकडे चालली हे गुरुजींना विचारलं. म्हणून रामानं उभं राहून गुरुजींना विचारलं, गुरुजी रागवत नसाल तर सगळ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही यावर काय सांगाल? तुला काय बोलायचं ते मला समजलं. मी आता काही छडी फेकून तुम्हाला मारणार नाही. विद्यार्थ्यांनो, उद्या मिथिला नगरीमध्ये जानकीचं स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवराला हे सारे राजे लोक सवाद्य मिरवणुकीतून मिथिला नगरीत जाणार आहे. त्यात परत लक्ष्मण उभा राहिला. गुरुजी, लग्न म्हणजे काय हो? गुरुजींनी पुन्हा डोक्यावर हात ठेवला आणि खाली बसले. एवढ्या 18 वर्षाचे तुम्ही झाले आणि तुम्हाला लग्न म्हणजे काय माहीत नाही. आज टीव्ही समोर बसणाऱ्या 4-5 वर्षाच्या मुलाला विचारलं, तो एका मिनिटात उत्तर दे, काय द्यायचं ते. तुम्ही एवढे मोठे विद्यार्थी माझ्या आश्रमात आलेच कसे म्हणे? प्रश्न उपरोधिक होता. गुरुजींनाही समजलेला होता आणि विद्यार्थ्यांनाही समजलेला होता, असं नाही. परंतु यातला बोलता सोडवताना त्याचं प्रात्यक्षिक त्यांना बघायचं होतं. ठीक आहे म्हणे, आपण असं करू, उद्या सकाळी नियोजित स्थळी आपण माझ्यासह तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना लग्नस्थळी नेतो. म्हणजे मग लग्न म्हणजे काय, 16 संस्कार म्हणजे काय, त्यातले काही तुम्ही बघितलेले आहेत, पण हा 16वा संस्कार तुम्हाला माहिती नाही, तो मला दाखवावा लागेल. विद्यार्थ्यांना मनात आनंदही झाला की गुरुजींबरोबर आपणाला सीता स्वयंवर तथा जानकी स्वयंवर हे बघण्याची आपणाला संधी मिळते, याचा विद्यार्थ्यांना मनोमनी खूप आनंद झाला. आणि नियोजित वेळेनुसार दुसऱ्या दिवशी हे सारे विद्यार्थी, गुरुजन मिथिला नगरीत गेले. मिथिला नगरीत आल्यावर खरं तर जनकानं सर्वांना निमंत्रण दिले. रावणाला सुद्धा निमंत्रण दिलं, तू लग्नाला ये म्हणून. परंतु दुर्दैव म्हणा किंवा काही कारणं म्हणा, काही कारणामुळं ते आपण समजून घेऊ थोडक्या मोडक्या भाषेत. जनकानं दशरथ राजांना बुद्धी पुरस्कार निमंत्रण दिलं नाही. असं दशरथ राजांनी काय पाप केलं होतं? त्यांना लग्नपत्रिका दिली नाही. काय कारण असं? आख्यायिका अशी आहे की एक दिवस जनक राजे आणि त्यांचे मित्र परशुराम हे गप्पा मारत होते. राजवाड्यात
गप्पा मारता मारता खूप वेळ झाला, ते वेळेचं भान त्यांना राहिलं नाही. आपण जसं चप्पल स्टँडवर चपला काढतो तसं त्यांनी विशिष्ट ठिकाणी आपलं शिवधनुष्य तिथे ठेवलं आणि गप्पा मारत बसले. त्या वेळेचा फायदा घेऊन जानकीनं ते धनुष्य त्याचा घोडा घोडा करून सगळीकडे मिरवून आणलं धुळीत मातीत. गप्पा संपल्यावर ते निघाले तर धनुष्य त्या जागेवर नाही. तुम्ही जसं चप्पल स्टँडवर गेलात आणि जागेवर चप्पल नसले तर तुम्ही विचलित होता. क्षणभर ते विचलित झाले की इथं चपला काढल्या होत्या तिथे चपला नाही, इथे धनुष्य ठेवलं तिथे नाही, कुणी नाही. एवढं जड धनुष्य कोण नाही. काही क्षणात ती चिमुरडी तिनं ते धनुष्य आणलं आणि ते बघितल्यावर लहान मुलांना रागवणार किती जरी ते परशुराम असले तरी रागावर कंट्रोल केला आणि जनकांना सांगितलं, हे राजन, मी आजपासून त्या धनुष्याचा त्याग करतो. मी त्या धनुष्याला हात लावणार नाही. पण तुला जाता जाता एक सांगतो राजन, जो कोणी या मुलीचं ज्यावेळी स्वयंवर किंवा विवाह होईल आणि जो कोणी वर हे धनुष्य मोडेल त्याला तू ही कन्यादान कर. असा पवित्रा जनकाला दिला. जनकानं तो मान्य केला. ठीक आहे. म्हणून स्वयंवराचं प्रयोजन सुरू झालं. साऱ्या राजा लोकांना, राजपुत्रांना देशभरात निमंत्रणं गेली, परंतु दशरथ राजाला निमंत्रण गेलं नाही. म्हणून त्या विवाहाला ते हजर नव्हते. का नसते ते पण आपण नक्की विचारा. त्याचं उत्तर असं आहे, एक दिवस जनक राजे शिकारीला गेले. 3 दिवस वेळ वाया घातला. शिकार सापडली नाही, ना हरणाची ना वाघाची. हताश होऊन परतीचा रस्ता झाला आणि भल्या पहाटे 4 वाजता शेवटचा बाण लागला तर लागला बघू म्हणून एका झाडावर काळोख पडलेला असताना समोरून जंगलात काही चारण्याची वेळ येण्याची वेळ झाली. काही चरायला निघाल्या आणि यानं हरण समजून तो बाण गायीच्या काळजात घुसला. ते गाय जागेवर मेली. सकाळ झाली. जाऊन बघतो तर आपल्या हातून गाय मेली. इकडे ब्रह्मगिरीवर भाताच्या काडीनं गौतमाकडून गाय मारली गेली. त्या पाप उद्धारणासाठी गोदावरी माईला आणावं लागलं स्वर्गात. आता या राजाला कोणती गंगा आणावं लागेल हा प्रश्न त्याच्या मनात पडला. राजा खूप हळहळला. त्याला खूप वाईट वाटलं जनकाला की आपल्या हातून गोहत्या झाली. हे महापाप या जन्मी माझ्याकडून उद्धार होणार नाही. म्हणून काय करावं. सगळी मिथिला नगरी जमा झाली त्या ठिकाणी आणि शेवटच्या रांगेत 2 विद्वान लोक बसलेले होते. त्या विद्वानांनी त्यांना सल्ला दिला, राजन, अयोध्या नगरीमध्ये एक महापुण्यवान राजा राहतोय. तो जर इथे आला या गायीला ताबडतोब जिवंत करेन. ठीक आहे म्हणे. म्हणून स्वतःचे 2 सरदार आणि एक रथ अयोध्येकडे पाठवला. नियोजित वेळेआधी तो रथ अयोध्येला पोचला आणि पहाटे साधारण 4 ते 5 वाजेच्या वेळेत तो रथ
अयोध्येत पोचला त्यावेळी हा महापुण्यवान राजा दशरथ शरयू नदीचं स्नान करून हातात कमंडलू घेऊन ग्रामदैवतांची पूजा करण्यात ते व्यस्त होते. आणि अशा वेळी तो त्यांना सामोरं गेला. त्यातले 2 सेवक उतरले आणि त्यांनी दशरथ राजांना विनंती केली, राजन, आम्ही मिथिला नगरीतून आलोय. आमच्या राजाच्या हातून गोहत्या झालेली आहे आणि त्यासाठी आपण तिथे या. छे म्हणे, मला जमणार नाही, मला वेळ नाही, मी येणार नाही. पण क्षणात त्यांचं परिवर्तन झाल्यावर त्यांना परत बोलवलं, ठीक आहे, इथे उभे राहा म्हणे, मी येण्याऐवजी माझा सेवेकरी देतो म्हणे, माझे सेवक देतो, तुमचं काम करून देतील म्हणजे संपलं, मीच आलो पाहिजे असं काही नाही म्हणे. ठीक आहे, असं असेल तर आमचं काही म्हणणं नाही. म्हणून राजा दशरथानं 2 स्वतःचे सेवेकरी त्या रथात पाठवले आणि तिकडे एक कुतूहल तयार झालं की महापुण्यवान राजा येणार, ती गाय जिवंत करणार. लाखो लोक अवतीभोवती पंचक्रोशीचे त्या गायी, मेलेल्या गायीजवळ जमा झाले आणि भल्या पहाटे 5 वाजता तो रथ त्या सेवेकऱ्यांना घेऊन मिथिला नगरीच्या जंगलात राजा जनकासमोर ते आले. त्यावेळी दशरथ राजांनी आपल्या शरयूचं कमंडलूमधील तीर्थ त्या सेवेकऱ्यांजवळ दिलेलं होतं. त्यांनी त्या कमंडलूतील ते तीर्थ घेतलं. तेवढ्यात सूर्योदय झाला आणि त्या सूर्योदयाला साक्ष ठेवून त्यातल्या 2 सेवेकऱ्यांनी हातात ते शरयूचं जल घेतलं. लाखो लोकांदेखत संकल्प केला. इथे गायत्री मंत्र म्हटला नाही किंवा कुठलं स्तोत्र मंत्र म्हटलं नाही. त्याने हातात पाणी घेतलं. राजा महापुण्यवान होता दशरथ राजा. त्यांनी सर्व लोकांदेखत हातात पाणी घेऊन, तुम्ही जसं गायत्री मंत्र अर्घ्य देतात, आमच्या जुन्या भगिनी द्यायच्या, आता तुम्ही नव्या भगिनी देतात की नाही मला माहीत नाही, परंतु सूर्यासमोर गायत्री मंत्र म्हणून जर अर्घ्य दिला, जन्मजन्मांतरीचे शाप ताप नष्ट होतात. म्हणून त्या सेवेकऱ्यांनी हातात जल घेऊन सूर्याच्या साक्षीनं माझ्या राजाच्या पुण्याईनं ही गाय जिवंत हो असा संकल्प केला. काही नाही, ते जल गायीच्या तोंडावर शिंपडलं. एका क्षणात ती गाय उठून बसली, उड्या मारायला. टाळ्यांचा कडकडाट झाला. परंतु समोर बसलेल्या लोकांमध्ये 2 गट विचाराचे नाही. अनेक ठिकाणी अनेक गट असतात. सभेमध्ये असतात, गावात असतात, घरात असतात, तिथे गट तयार झाले. एक गट म्हणतो राजा किती पुण्यवान आहे की ज्यांच्या सेवेकऱ्यांनी गाय जिवंत केले, संकल्प केला. दुसरा गट विचारी काय म्हणतो, राजा किती अभिमानी, त्याने आपले सेवेकरी पाठवले, तो स्वतः आला नाही. म्हणून राजा किती अभिमानी आहे, त्याला केवढा अभिमान आहे, त्याला केवढा गर्व आहे, म्हणून तो आला नाही. असे 2 विचाराचे गट तयार झाले आणि या 2 विचाराच्या गटामुळं जनक राजानं दशरथ राजांना निमंत्रण दिलं नाही. उद्या जर या राजाने हा जर गाय जिवंत करतो, उद्या माझी मुलगी एखाद्या कुणालाही वाटाच्या वाट तरुला देईल म्हणे, याचंच ऐकायचं का? असे मतांतर त्याही काळात होते, आजही आहे. चांगल्या मताकडे न्यायला खूप मेहनत लागते, पण मत बिघडायला 1 सेकंद लागत नाही.
अशी अवस्था झाली. म्हणून दशरथ राजाला निमंत्रण दिलेलं आहे. इकडे विद्यार्थी आणि गुरुजी लोक नियोजित शामियाण्यात, नियोजित समारंभात, लग्नाच्या स्वयंवराच्या समारंभात ही गर्दी झाली. देशोदेशाचे राजे, महाराजे, राजपुत्र, प्रेषक, पाहुणे आसनस्थ झालेले होते. आणि प्रवेशद्वाराजवळ येतानाच जानकी एका वरच्या मजल्याच्या खिडकीत बसलेली होती. समोरून कोण येतंय? हल्ली CCTV कॅमेरे आहेत, तर त्यावेळी नव्हते. त्या खिडकीत बसून आपला भावी पती कसा असेल याचं निरीक्षण जानकी करत होती. योगायोग असा झाला, त्या ठिकाणावर येताना प्रभू रामचंद्रांचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि खिडकीतलं लक्ष रामावर आलं. दृष्टादृष्ट झाली. म्हणून आमच्या विवाह कार्यामध्ये एक सुभाषित आहे, एक मंगलाष्टक आहे. जोपर्यंत मंगलाष्टक पूर्ण होत नाही तोपर्यंत वधूवरांनी दृष्टादृष्ट करायची नसते. दृष्टादृष्ट न करणे उभयात. अलीकडे आधीच काही वर्ष झालेली असते आणि जोपर्यंत दृष्टादृष्ट होत नाही तोपर्यंत विवाह लागला जात नाही. मध्ये अंतरपाठ धरलेला असतं. नेमकं ते झालं. सीतेच्याही मनात, त्या जानकीच्याही मनात असाच पती आपल्याला मिळावा अशी एक इच्छा निर्माण झाली. पण प्रभू रामचंद्र हे कुठल्या तांदळासारखे स्वच्छ असल्यामुळं आणि विवाह म्हणजे काय हे माहीतच नसल्यामुळं ती औपचारिकता म्हणून ते तिथे आलेले होते, बघण्यासाठी आलेले होते, प्रेषक म्हणून आलेले होते, वर म्हणून आलेले नव्हते. व्हायचं ते घडलं. लग्नाचा टाईम झाला, जो काय असेल स्टँडर्ड टाईम. त्या बोहल्यावर ते धनुष्य आणून ठेवलेलं होतं. ते सजून फुलून त्याला पुष्पगुच्छ वाहून आणले आणि तेवढ्यामध्ये वेळेपूर्वी जनक राजे त्या बोहल्यावर आले आणि समोर बसणाऱ्या राजे, महाराजे, राजपुत्रांना एक आव्हान केलं की हे धनुष्य ठेवलेलं आहे. जो कोणी राजा किंवा राजपुत्र हे धनुष्य मोडेल त्याला माझी कन्या दान दिली जाईल, कन्यादान दिली जाईल. इकडे रावण ती वाटत बघत होता आणि ती वेळ झाली आणि रावण उठला. धनुष्य मोडण्यासाठी पुढे पाऊल टाकणार. खिडकीत बसलेल्या जानकीनं आपल्या आईला आज्ञा केली, आई हा वर मला नको आहे, तुझी शक्ती तू पणाला लाव आणि धनुष्य त्याला उचलणार नाही एवढी काळजी. आई कोण? आई म्हणजे पृथ्वी. त्या पृथ्वीतून जन्माला आलेले. स्वामींच्या आधी जन्म कोणी घेतला तर जानकीनं, नंतर महाराज. आईला तसं करावं. आईनं म्हणजे पृथ्वीनं सारी शक्ती एकवटून ते धनुष्य एवढं जड केलं. रावणानं पुष्कळ प्रयत्न केले, ते हालेना. ज्यानं हिमालय 2दा हलवला, 3दा हलवला, त्याला धनुष्य 1 सेकंद सुद्धा हालेना, 1 इंच हालेना. उलट तो अंगावर घेऊन पडला आणि रक्त ओकायला लागला. एवढ्या भर सभेत खूप मोठा अपमान झाला.
त्याच्या लोकांनी त्याला उचलला, वैद्याकडे न्याला, उपचार केले, तो भाग वेगळा. आणि या घाई गडबडीमध्ये लग्नाचा टाईम चुकला. हल्ली लग्न असतं 11 वाजता, मुलगा मंडपात येतो 12 वाजता, लग्न लागतं 13 वाजता. लग्नाचे 13 वाजलेले असतात. इथे विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी परिचय देऊन प्रभू रामचंद्रांचा विवाह, या रामायणातून हे 18 विभाग आपणाला समजून घ्यायचे आहे. इथे जे आपण शिकवतो त्या रामायणात हे 18 विभाग भरलेले आहे. मूल्य शिक्षण आहे, विवाह संस्कार आहे, हे सारे विभाग आहे. आणि चुकीच्या होऱ्यात जर लग्न लावलं, कारण त्या दिवशी गुरुपुष्यामृत होतं. जगातल्या आमच्या साऱ्या ज्योतिषांनी डिक्लेअर केलं की प्रभू रामचंद्राचा विवाह गुरुपुष्यामृताच्या दिवशी झाल्यामुळं त्यांना आयुष्यभर सुख मिळालं नाही, वनवासाला जावं लागलं. म्हणून आता यापुढे विवाह मंडळातून सांगण्यात येतं की गुरुपुष्यामृतात मुला मुलींची विवाह लावू नका. हे रामायणकारांनी सांगितलं. असं या सर्व बाबीतून व्हायचं ते घडलं. एवढ्या मोठ्या रावणाचा अपमान झाला म्हणून एकही राजपुत्र, एकही राजा पुढे धजेना येईना. आपण कशाला रावणाला उचललं नाही तर आपण कशाला फजिती करून घ्या. म्हणून काही वेळ झाला, परत जनक राजा त्या बोहल्यावर आल्या आणि क्रोधानं बोलले. खूप क्रोध त्यांच्या मनात होता. एवढे राजे राजपुत्र बसले आणि त्यांना धनुष्य मोडण्याची हिंमत नाही. मी तुमचा निषेध करतो म्हणे. तेवढ्यामध्ये गरम गरम डोकं असणारा लक्ष्मण भैया उठला. हो जनक राजे, तोंड सांभाळून बोला म्हणे. तुम्हाला काही समजतं का म्हणे? तुम्हाला काही कळतं का म्हणे? सगळ्यांच्या नजरा तिकडे गेल्या. एवढा 18 वर्षाचा मुलगा आपणाला काय सांग? आमचे गुरु इथे आलेले आहेत, त्यांनी जर आम्हाला सांगितलं आम्ही एका मिनिटात धनुष्य मोडू. तुम्ही काय समजता म्हणे? साऱ्यांच्या नजरा गुरूंकडे लागल्या, विश्वामित्रांकडे. विश्वामित्र अडचणीत आले. आपण लग्न सोहळा बघायला आलेलो आहे, प्रेषक म्हणून आलेलो आहे. आपण लग्न करण्यासाठी आलेलो नाही आणि अजून 18 वर्ष पूर्ण झालेली नाही. कहो तो माँ मरती ना कहो तो बाप मरता. आता काय करायचं? त्या अडचणीत आल्या. त्यांनी जनक राजांना सांगितलं, ही मुलं माझ्या आश्रमात शिकण्यासाठी आलेत आणि आम्ही सोहळा पाहण्यासाठी आलोय, लग्नासाठी आलो नाही. मोठी पंचायत झाली आणि एकही राजपुत्र पुढे येईल. आता करायचं काय? मग जनक राजांनी सांगितलं की मुलाच्या वडिलांना तुम्ही कळवा, वायुदूत पाठवा की असा असा पेच प्रसंग आहे, तुमचं काय म्हणणं आहे ते त्वरित आम्हाला कळवा, तोपर्यंत आम्ही हा विवाह थांबवतो. म्हणून वायुदूताला अयोध्येला पाठवलं आणि तिकडून सिग्नल घेतला, विचारणा केली की आम्ही अशा अशा पेच प्रसंगात आहोत, आम्ही मिथिला नगरीत जानकीच्या स्वयंवराला आलेलो आहोत आणि हे धनुष्य कुठल्याही राजाला रावणाला उचलत नाही, ते फक्त रामच करू शकतो. पण तुमचा हिरवा कंदील तुमची आज्ञा असेल तर. त्या मिनिटात दशरथ राजांनी सांगितलं, मी माझी मुलं 5व्या वर्षापासून तुमच्या स्वाधीन केलेली आहे आणि तुमच्या स्वाधीन जर केलेली आहेत तर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पहिली गोष्ट विश्वास आहे. दुसरी गोष्ट तुम्ही पालक आहात. तिसरी गोष्ट तुम्ही मुलांचे मामा आहात. हे सारे अधिकार
दशरथ राजाने त्यांना एका मिनिटात दिले. मग त्यांना बरं वाटलं, ठीक आहे आता हरकत नाही. पण वेळ निघून गेलेली होती. क्रूर ग्रहाचा वरा सुरू झालेला होता. म्हणून तुम्ही राहुकाळ पाळता 7 वारांची. इथे 7 वारांचे राहुकाळ ज्यांना माहीत आहे त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. आज गुरुवार आहे. गुरुवारचा 1:30 ते 3 आहे. शुक्रवारचा उद्याचा 10:30 ते 12 आहे. शनिवारचा 9 ते 10:30 आहे. रविवारचा सायंकाळी 4:30 ते 6 आहे. सोमवारचा सकाळी 7:30 ते 9 आहे. मंगळवारचा 3 ते 4:30 आहे. बुधवारचा 1:30 ते 12 ते 1:30 आहे. हे पाठ पाहिजे. नेमका राहू काळ क्रूर ग्रहाचा सुरू. आणि तिकडून हिरवा कंदील आला. हिरवा कंदील आल्यावर विश्वामित्रांनी मोठ्या बंधूला रामाला विनंती केली की रामा जा आता तू ते धनुष्य तोड. त्यावेळी प्रभू रामचंद्र गुरु आज्ञा समजून ते त्या व्यासपीठावर आले. इकडे खिडकीत बसलेल्या जानकीनं पहिली विनंती आईला केली, आई हा पती बरोबर आहे, हा वर बरोबर आहे, तुझी शक्ती धनुष्यातून काढून. आणि ते इतकं हलकं कर की हात लागल्याबरोबर ते मॉडेलमध्ये. आईनं तसंच केलं. कांद्याच्या तलकारासारख्या वजना इतकं ते धनुष्य. आणि प्रभू रामचंद्र तिथे पोचत नाही. त्यांनी पहिल्या आपल्या 5 मातांना नमस्कार केला. प्रत्येकाला 5 माता असतात. मी म्हणाले हे काय भानगडे अजून 5 माता. प्रत्येकाला पंचमाता आहेत. स्वतःची आहे, पत्नीची आहे, मित्राची पत्नी, गुरूंची पत्नी, राजाची पत्नी. या 5 यांना पंचमाता म्हणतात. या पंचमातांना त्यांनी नमस्कार केला. म्हणोमणी त्यांचा आशीर्वाद घेतला परब्रह्म असूनही. आणि मग उजवा पाय पुढे ठेवून जो घरातून उजव्या पायानं बाहेर पडतो दिवसभरासाठी, त्याचे दिवसभरातली कामं यशस्वी होतात. प्रभू रामचंद्रांनी उजवा पाय पदार्पण करून धनुष्याकडे जात नाही. त्यांना हिरवा कंदील तर मिळाला. हात लावतात क्षणी ते धनुष्याचे अनेक तुकडे तुकडे झाले. स्वर्गात देवांनी पुष्पवृष्टी केली. देवांचं काम आहे फक्त पुष्पवृष्टी करणे, संकटाला धावून न जाणे. जिथे आनंद आहे तिथे आनंदात आनंद मिक्स करणे, त्यांना देव म्हणतात. देवांची ही व्याख्या आहे. क्रिकेटर ज्यावेळी एखादी सिक्सर मारतो किंवा रन काढतो, प्रेक्षक टाळ्या वाजवतात. पण अच्छा, ती भूमिका देवांची असते. म्हणून देवांनी पुष्पवृष्टी, गुच्छ, टाळ्या, हे सगळं झालं. आता त्या बोहल्यावरून बाहेर पडणार. पुन्हा पुढचं रामायण. दुसरं रामायण असं घडलं की 10-5 कलवऱ्या धावत आल्या. त्यांनी घेराव घातला. चाललात कुठे? नाव घ्या. नाव घ्यायला लागलं. तर हे धुतल्या तांदळासारखे यांना विवाह म्हणजे काय हेच माहीत नाही. नाव कुणाचं घ्यायचं? मोठी पंचायत झाली. रागानं गरम गरम होऊन गेले. प्रभू रामचंद्र डोक्यात खूप राग, संताप व्यक्त करत ते कुणाशी ना बोलते झाले. तिकडे गुरूंनी डोक्यावर हात ठेवला. आता काय करायचं म्हणे. आता एका संकटातून सुटला, आता दुसरं संकट. हा आत्ताच हिला नांदवायला तयार नाही तर उद्या कसं होईल? असे तर्क, कुतर्क, वितर्क, अनेक मतांतर प्रेक्षकांमध्ये सुरू झाले. तेवढ्यात लक्ष्मण भैयानं एक युक्ती काढली. गुरुजी, तुम्ही जर मला आज्ञा देत असाल तर मी या गर्दीत जातो आणि घट्ट पाय पकडतो म्हणे रामाची. ती हार घेऊन अनेक वेळ उभी राहिली.
स्वीकारायला तयार होईनात प्रभू रामाचे. जानकी सुद्धा हातबल झाली. म्हणे आता याला एकच युक्ती आहे, मी जाऊन पक्के पाय पकडून धरतो म्हणजे ते खाली वाकतील. खाली वाकले की त्या हार गळ्यात घालतील. युक्ती बरोबर आहे. म्हणून लक्ष्मण भैयानं ती युक्ती काढली आणि धावत जाऊन त्या गर्दीतून माया त्या मुलींना बाजूला करून पक्के पाय असे पकडले, असे पाय पकडले की एवढे आपले पाय कोण पकडून ठेवलं आपल्याला. म्हणून ते खाली वाकत बघतात तर लक्ष्मण आणि ते खाली वाकण्याचा अवधी तेवढ्यात तो हार त्यांच्या गळ्यात पडला. शुभमंगल झालं. आणि अशा पद्धतीत प्रभू रामचंद्रांचा विवाह राहू काळात गुरुपुष्य अमृताच्या दिवशी झाला. म्हणून पुढचं रामायण तुम्हाला माहीत आहे. आम्ही रामायण सांगण्यासाठी उभा नाही, इथे वाचणारे सगळे रामायण जाणकार आहात. परंतु मुद्देसूद बोलायच्या ज्या बाबी आहेत त्या रामायणाशी कशा संबंधित आहे आणि हे 18 विभाग जे कार्यरत आहेत त्यात रामायणाचा परामर्श घेऊनच या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि मग पुढील रामायण घडलं. पुढचं घटनाक्रम आपणा सर्वांना विदित. मग पुढे पुन्हा ते विद्यार्थी म्हणून गुरुजींच्या आश्रमात आले. वय पूर्ण 18 झालं. मग पुढील सोहळा तो अयोध्येला झाला. अयोध्येला लग्न झाल्यावर सुद्धा लगेच वनवास पुढचं सत्र तयार होतं. सिंहासनावर बसणार तेवढ्यात कैकेयीनं मागच्या वरांची आठवण दिली. त्यावेळी दशरथ राजे महापराक्रमी राजे आणि महापुण्य, देवांचा पराभव करणारा वृत्तासूर नामक राक्षस कुणाच्याही हातून मरेल. म्हणून देवांनी त्याला परवानगी दिली दशरथ राजांना, तुम्ही हा राक्षस मारा. त्याने होकार भरला. तो बलाढ्य राक्षस वृत्तासूर त्यानं नेमका एक बाण दशरथ राजांच्या आकावर म्हणजे चाकांच्या आकावर मारला. आता दशरथ राजे रथातून पडणार, पण चाणक्य असणाऱ्या कैकेयीनं स्वतःचा हात त्या चाकात घातला आणि राजांचा तोल समतोल केला. राजे स्थिरावले आणि तेवढ्या अवधीत तो वृत्तासूर त्यांना मारता आला. वृत्तासूर मारल्यावर रथातून खाली उडी मारल्याबरोबर रक्तबंबाळ झालेला हात, बेहोश झालेली कैकेयी. त्याने विचारलं, तुला काय हवंय? ती म्हणे, मी वेळेवर सांगेन, आता काही बोलत नाही म्हणे. मी आता तुम्हाला काहीच सांगणार नाही म्हणे. मला ज्यावेळी ज्या गोष्टी लागतील त्या तुम्हाला द्याव्या लागतील. हल्ली फार तर फार काही मुली मला फ्रीज पाहिजे, मला टी व्ही पाहिजे, मला अमुक पाहिजे, गाडी पाहिजे, अमुक दागिना पाहिजे, तमुक साडी पाहिजे, तशी मागणी कैकेयीनं केली नाही. ती फार चाणक्य होती आणि तोच गैरफायदा घेऊन माझा भरत त्या गादीवर बसेल, राम 14 वर्ष वनवासाला जातील, तोपर्यंत प्रभू रामचंद्र माझा भरत राजा इथे म्हणून काम करेल. परंतु हे सर्व घडत असताना भरत गादीवर बसला नाही. कैकेयीचं ऐकलं नाही. त्या 14 वर्षाच्या वनवासात खूप शिकायला मिळालं आणि त्या धामधुमीच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांना पंचवटीत नाशिकला प्रदीर्घ काल यावं लागलं.
तिथून सीतामाईचं अपहरण झालं. तिला शोधण्यासाठी लंकेत भटकंती करावी लागली. तो प्रसंग तुम्हाला माहिती. आणि तिथेही रावणाशी युद्ध करणं क्रमप्राप्त होतं. रावणाशी काय युद्ध करावं लागलं की यानं माझा अपमान केला, शिवधनुष्य यानं मोडलं, याला मी इंगा दाखवेल. म्हणून सीतामाईचं अपहरण रामायणकारांनी वेगळ्या छटेतून, वेगळ्या युक्तीतून आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. हे उलटं काढण्यासाठी पंचवटीतून, त्या पर्णकुटीतून सीतामाईचं अपहरण झालं. परंतु दुर्दैवानं त्या पंचवटीच्या पर्णकुटीचं प्रवेशद्वार नैऋत्येला होतं. म्हणून आपल्या घराची प्रवेशद्वारं नैऋत्येला नसावीत. म्हणून वास्तुशास्त्र इथे तज्ज्ञ आलेले आहेत. त्यांनी रामायणाच्या निमित्तानं आपला परिचय द्यावा. त्या पर्णकुटीचं जर प्रवेशद्वार नैऋत्येला नसतं तर कदाचित ही घटना घडली नसती. व्हायचा तो परिणाम झाला. आणि रामायणात किती शास्त्र भरलेली आहेत याची कल्पना करत नाही. त्याचा उलगडा करणारी माणसं कमी आहे. म्हणून त्या नैऋत्य दिशेचं वेगळं प्रमाण आपल्या ज्ञानदान 104 ग्रंथांनी आपणासमोर ठेवलेलं आहे की वास्तूत काय नसावं, काय असावं, कुठे कोणत्या गोष्टी असाव्यात हे त्यात रामायणातल्या दाखल्यातून आलेलं आहे, आपल्या नाही. असं तर अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्र वणवण फिरत दुःखी कष्टी होऊन ते एकदाचे लंकेत येण्यापूर्वी पंपा सरोवरावर आले. आणि पंपा सरोवरावर आल्यावर तिथे शबरी मातंग ऋषी प्रभू रामचंद्रांचा चरणस्पर्श दक्षिण भारताला व्हावा, त्यांचा उद्धार व्हावा म्हणून त्या तपश्चरण करत राहिल्या. भक्ती करावी शबरीसारखी, आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा. रामायणकारांनी हे दोन पात्र जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत. कोण उर्मिला? ज्या दिवशी हा अयोध्येत विवाह झाला त्याच दिवशी उर्मिला आणि लक्ष्मण यांचा विवाह. आणि विवाह झाल्याबरोबर त्या अटीवर जो विवाह झाला रावण मारण्याच्या, ते गुरूंना ठाऊक होतं की रामा, तुझ्याशिवाय रावण जगात मारणार नाही, पण त्यासाठी काही तुला परिणाम भोगावे लागतील, काही पथ्य पाळावे लागेल. आणि शास्त्र असं सांगतंय म्हणे, जो कोणी विवाहानंतर 14 वर्ष संन्यासी ब्रह्मचारी अवस्थेत राहील तोच फक्त रावणाला मारू शकेल, हे रामाला ठाऊक होतं. म्हणून सावलीसारखं लक्ष्मणाला बरोबर घेऊन ते दक्षिणेत आले. दक्षिणेत आल्यावर पंपा सरोवरात त्या पर्णकुटीजवळ आले शबरीच्या. शबरीला आदल्या दिवशी एक सूचक स्वप्न आणि दृष्टांत झाला की उद्या माध्यान्ह काळात प्रभू रामचंद्र या पंपा सरोवरावर येणार आहेत आणि तुला सारं काही मिळणार आहे. म्हणून आदल्या दिवशी तिनं त्यांच्या स्वागताच्या तयारीला ती दृष्टांतावर विश्वास ठेवून लागली. ती जंगलात गेली, काही फुलं आणली, काही फळं आणली. फळं कोणती त्या काळात? बोरं. एका बांबूच्या छोट्या पाटीमध्ये गोड असणारी बोरं पारखून निरखून तिनं आणली. उष्टी असल्या
की माझ्या प्रभू रामचंद्रांना मी गोडचा बोरं देईन, आंबट देणार नाही, हा तिचा पण होता. म्हणून तिनं ते फाडून ठेवले. काही क्षणामध्ये हे दोघं बंधू त्या पंपा सरोवरावर माध्यान्ह काळात स्वच्छ पाणी काचेसारखं, त्यांना मोह आवरेना, त्यांनी ते जलपान केलं. किती मधुर पाणी आहे, जल आहे. त्याचा स्वाद घेऊन त्या पर्णकुटीत ते आले. पूर्ण हो हेच प्रभू रामचंद्र आहे असा तिचा विश्वास पक्का झाला. आणि मग त्यांचा चरणस्पर्श करून, चरणावर जल टाकून तिनं अभिषेक केला. आणि भैया आपण लवकर गेलं पाहिजे, लक्ष्मण भैया. तिनं ती बोराची पाटी आणून ठेवली. प्रभूजी ही बोरं खा, मग जा. त्यातली ओंधळकर बोरं लक्ष्मण भैयाला दिली. भैया तो बोरं खा. भैयानं ती बोरं बघितली. ही बोरं उष्टी आहे, त्याला दात लागलेले आहेत, खाण्यास अयोग्य आहे. इकडे प्रभू रामचंद्र भराभर बोरं खात होते आणि अचानक लक्ष लक्ष्मणाकडे गेलं. त्यांनी सांगितलं, प्रभूजी ही बोरं उष्टी आहेत, खाण्यास अयोग्य आहे, आपण खाऊ नका. परंतु दोघा बंधूंमध्ये हस्तक्षेप करून शबरी म्हणाली, प्रभूजी ही बोरं उष्टी नाहीत, ही बोरं उष्टी नाहीत. माझ्या स्वच्छ दातांनी ही बोरं पारखून निरखून आणलेली आहेत. अर्थ वेगळा आहे. त्यावेळी भगिनी किंवा कुणी पुरुष माणूस, त्यावेळी अलीकडचे कोलगेट टूथपेस्ट नव्हत्या. दात घासण्याला कडुनिंबाची काडी म्हणू नका, आघाड्याची म्हणू नका, बाबडीची म्हणू नका. त्या काड्यांनी दात स्वच्छ केले जायचे, विशेषतः आघाड्याच्या काड्या. म्हणून तुम्ही ऋषी पंचमीला भगिनी आघाड्याच्या झाडाची पूजा का करता? त्याला हे शास्त्र प्रमाण दिलेलं आहे. म्हणून ते अतिशय सद्गतीत झाली, कृतकृत्य झाली की प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श या भूमीला लागला. इथे आता देव अवतरतील, दानव संपतील. तसंच झालं. पुढे गेले. भक्ती करावी शबरीसारखी, याचं अर्ध राहिलेला विवेचन, तो मुद्दा असा आहे. ते लंकेत जाण्यापूर्वी तिथे मातंग ऋषी शबरीच्या आश्रमात राहत होते. 40 ऋषी होते. त्या पाऊल वाटानं ते 40 शिष्य आणि मातंग ऋषी पंपा सरोवरावर जायचे. ती वाट स्वच्छ करण्याचं काम ती शबरी करायची. पण शबरीची मूलभूत हकीकत अशी की ती भिल्लराजाची मुलगी. तिचं लग्न करावं म्हणून राजानं, तिच्या वडिलांनी सारी सामुग्री जमा केली, वर शोधला आणि लग्न एक 2-4 दिवस पुढे राहिलं. त्यावेळी त्या समाजामध्ये लग्नात मांसाहार करण्याची पद्धत होती. म्हणून त्या राजानं, त्या तिच्या वडिलांनी 12 बोकड खरेदी करून ते बांधले. दुसऱ्या दिवशी शबरीनं वडिलांना विचारलं, हे बोकड कशासाठी आले? त्यांनी त्याचं निवेदन दिलं की अशा अशा कामासाठी आपल्या समाजात असं असं करावं लागतं. ठीक आहे, तुम्हीच करत बसा. शबरी निघाली. रात्रीची बांगडी सामसूम झाली. शबरी बांगडी सामसूम होणं हे नव्या पिढ्यांना, आत्ताच्या फार कमी महिलांना माहीत आहे, जुन्यात महिलांना माहीत आहे. बांगडी सामसूम झाली. शबरी निघाली. फार तर फार अलीकडे तुम्ही म्हणाल TV सामसूम झाला म्हणजे आम्ही बंद केला, मग आम्ही झोपलो. पण पूर्वी मोठ्या कुटुंबात, छोट्या कुटुंबात पहिली पंगत रात्रीची जेवताना लहान मुलांची होती.
दुसरी पंगत मोठ्या माणसांची होती आणि शेवटच्या पंक्तीला घरातल्या भगिनी भोजन करायचे. आता तर शनिवार रविवार आल्यावर कोणी घरात स्वयंपाकच करत नाही, कुठे जातात ते माहीत आहे. एवढं काळ बदललेला आहे. आणि त्या युद्धामुळं गॅसच्या टंचाईमुळं हॉटेलही बंद झाले. दुष्काळात 13वा महिना. या साऱ्या बाबी वर्तमान स्थितीत आपणाला माहीत असाव्यात म्हणून सांगण्यात आलं. हे सगळं होत असताना गुरुजींसमोर कसं जायचं की शबरी तरुण होती, तरुणाची प्रौढा झाली, प्रौढाची म्हातारी झाली, म्हातारीची अस्थिपंजर झाली, फक्त हाडं त्या शरीरात राहिली. परंतु रोज पहाटे 4 वाजता उठणार, पंपा सरोवरात जाणार, ती पायपाट स्वच्छ करणार, त्यात सडा रांगोळी करणार आणि मग वडाच्या झाडात त्या बुडात जाऊन, त्या ढोलीत जाऊन प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करणार. आणि त्याचा क्रम तिनं कधी चुकला नाही. परंतु एक दिवस ती आजारी पडली, उठायला उशीर झाला. ती उशिरा उठली आणि तडक पंपा सरोवरावर स्नानाला जात असताना मध्येच 40 शिष्य आणि मातंग ऋषींची गाठ झाली. गुरुजींनी विचारलं, तू कोण? गुरुजींना नम्रपणे सांगितलं, गुरुजी मी शबरी. हे अनेक वर्ष हा रस्ता, ही पायवाट कोण स्वच्छ करतं? सडा रांगोळी फुलं कोण टाकतं? गुरुजी हे आपल्या कृपेनं होतंय, मी केलं असं म्हटलं नाही. कारण जी माणसं मी हा शब्द वापरतात त्या अध्यात्मात नाकाम होतात. तो अधिकार फक्त स्वामींना आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो अधिकार स्वामींना आहे, आपल्याला नाही. म्हणून आपण कुठलंही काम करताना मी हा टाळून, मी हा शब्द आपल्या आयुष्यात मी वजा करावा, त्यालाच अध्यात्म कळतं. मी ऐवजी आपण म्हणा. दोघांच्या संवादामध्ये गुरुजींच्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागली. या शबरीला काय द्यावं हे आपल्याजवळ नाही, म्हणून त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागल्या. शिष्यांना वाटलं या म्हातारीनं काहीतरी गुरुजींना दोष दिलेला दिसतोय. ते 40 शिष्य जमा झाले, त्या म्हातारीला बोलायला लागले. नाही म्हणे, 40 शिष्यांना गुरुजींनी समोर पंपा सरोवरात जा, आधी स्नान करा, मग आपण बोलू. ते 40 शिष्य स्नानाला गेले तर बघतो तर ते तीर्थ दुर्गंधी सुटलेली, स्नानास अयोग्य. वापस माघारी आले. थांबा म्हणे, त्या शबरीचे पाय धुवा, ते जल त्यात टाका, मग स्नानाला जा. त्या 40 शिष्यांनी शबरीचे पाय धुतले, ते तीर्थ त्या पंपा सरोवरात टाकलं. एका मिनिटात काचेसारखं ते तीर्थ झालं. मग त्या 40 शिष्यांना समजलं ही म्हातारी कोण आहे. उभयतांच्या संवादामध्ये गुरुजींचे डोळ्यातल्या अश्रू काही कमी होईल. म्हणून त्या शिष्याने विचारलं गुरुजींना, गुरुजी असं का तुम्हाला होऊन राहिलं? आणि शबरीने विचारलं, गुरुजी तुम्हाला का वाईट वाटतं? म्हणे, नाही शबरी म्हणे, मला काही वाईट वाटत नाही म्हणे. पण माझी जी आत्ताची अवस्था आहे ती अशी आहे की 1-2 दिवसात प्रभू रामचंद्र या आश्रमात येणार आहेत आणि त्यांचे पदस्पर्श फक्त तुझ्या नशिबात आहे, माझ्या नाही. शबरीला वाईटही वाटलं आणि चांगलंही वाटलं. वाईट असं वाटलं की गुरुजी आपल्याला सोडून चालले, त्याचं तिला दुःख झालं. दुसऱ्या दिवशी गुरुजींचं महानिर्वाण झालं. 40 शिष्य 40 ठिकाणी पाठवले आणि त्या आश्रमाची जिम्मेदारी शबरीवर सोपवून, हा आश्रम तू सांभाळ. म्हणून तिचा तिला आनंदही झाला. आणि मग
तिनं तो आश्रम सांभाळला. म्हणून भक्ती करावी शबरीसाठी. जिनं आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं, भगवंतानं तिला काय दिलं हे पात्र म्हणजे शबरी. आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा. पुन्हा आपण रामायणाकडे वळताना त्या घनघोर महायुद्धामध्ये रावण आणि रावणपुत्र इंद्रजित लक्ष्मणावर आहोम अस्त्राचा वापर करून क्षणात तो बेशुद्ध झाला. आणि तो बेशुद्ध झाल्यावर आता काय करायचं? प्रभूजींच्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागली. प्रभू रामचंद्र सुद्धा बेहोशमध्ये आले. हे आता काय करायचं? तेवढ्यात अगस्त्य ऋषींचं प्रकटीकरण झालं. त्यांनी त्यांना धीर दिला. प्रभूजी घाबरण्याचं तर काही कारण नाही, परंतु तुमच्या यादीमध्ये एक संजीवनी नावाची वनस्पती आहे, ती हिमालयात आहे. इथे आमचे डॉक्टर लोक रामायणाचा आदर्श घेताना इथे डॉक्टर लोकही आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन रामायणातल्या डॉक्टरांचा संवाद साधताना इथे दर गुरुवार रविवारी आरोग्य सेवेत भाग घेणारे डॉक्टर होते. आता कुठे आहेत माहीत नाही, परंतु सांगण्याचा आशय असा आहे की तिथे ती भूमिका साध्य करताना अगस्त्य ऋषी प्रकट झाले आणि घाबरू नका म्हणे, हनुमानजींना तुम्ही पाठवा. ती संजीवनी इथे आणल्याबरोबर उद्या सकाळपर्यंत लक्ष्मण भैया शत्रूचा नाश करेल. म्हणून हनुमंतावर ती जिम्मेदारी पाठवली. त्याला बद्रीनाथला पाठवलं, द्रोणागिरीवर पाठवलं आणि संध्याकाळ होता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळी वनस्पतीला हात लावायचा नसतो. अजूनही आपण हात लावत नाही संध्याकाळी. मारुतीराय येऊन थडकले आणि तिथे ते 5 साधू त्या द्रोणागिरीवरचे धावत आले. हा कोण आला न विचारता वनस्पती घ्यायला लागला. त्यांना ओळख परिचय करून दिला की मी प्रभू रामचंद्रांचा सेवक आहे. प्रभू रामचंद्र अडचणीत आहेत, त्यांनी मला द्रोणागिरीवर पाठवलेलं आहे आणि इथे जी संजीवनी आहे ती मला हवी आहे. हो म्हणे, हवी तेवढी घेऊन जा, पण आता हात लावता येणार नाही, सकाळी नाही म्हणे. ठीक आहे म्हणे, मी बघतो कसं करायचं. त्यांना जाऊ दिलं आणि मागचा पुढचा विचार न करता, सकाळी तर सूर्योदयाला आपणाला पोचायचं आहे, अंतर खूप दूरचं आहे, जे टोकतं ते टोक आहे, आपण केव्हा पोचणार? मग बळाचा, शक्तीचा, युक्तीचा वापर करून ते मेडिकल स्टोर रूपी द्रोणागिरी उचलला, मागचा पुढचा विचार न करता. बऱ्याच वेळा आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर भली मोठी लांब लिस्ट करून देतात औषधांची. त्या मेडिकल नाही मिळाली तर दुसरं मेडिकल बघतो, तिसरं मेडिकल बघतो, पण आपण त्या गोळ्या औषधं शोधून आतापर्यंत आणून देतो. तसं हनुमंताला त्या वनस्पतीचा परिचय नव्हता. त्यानं मेडिकल स्टोर उचललं आणि आकाश मार्गे लंकेत यायला निघाले. लंकेत यायला निघाल्यावर मध्यरात्र झाली. लक्ष्मण भैया मूर्छित पडलेला आहे आणि गादीवर न बसणारा, पादुका सांभाळणारा भरत भैया प्रारंगणामध्ये आकाशाकडे नजर लावून बसलेला आहे की आता 14 वर्ष झाली पुष्पक विमानातून प्रभू रामचंद्र अयोध्येला येणार आहेत म्हणून तो वाट पाहत बसला. त्या गादीवर बसला नाही. आज राज्यामध्ये हजारो सेवा केंद्र आहेत. जेवढे आमचे केंद्र प्रतिनिधी आहेत त्यांनी जर भरताची भूमिका घेतली, एका मिनिटात रामराज्य. फार वेळ लागणार नाही. म्हणून
केंद्र प्रतिनिधी जेवढे आहेत राज्यात, देशात, जगात, त्यांनी रामायण वाचताना भरताची भूमिका घेतली तर जगाला शांतता मिळवता येईल, शांतता स्थापन करता येईल किंवा पारमार्थिक जीवन यशस्वी करता येईल. म्हणून भरत भैयाला वाटलं आकाशातून उलट्या दिशेनं दक्षिणेकडे हे विमान चाललंय, काहीतरी गोंधळ आहे, याची खातरजमा करू म्हणून भात्यातून बाण काढला, तो बोथट केला आणि त्या विमानावर हल्ला केला. इथे सुरक्षा कवच सुद्धा कसं ठेवावं, सिक्युरिटी कशी असावी हे रामायणकारांनी शिकवलेलं आहे. आणि बोथट बाणानं हल्ला करून अचूकपणे तो बाण गुडघ्याच्या खाली पोटरीला तो हनुमंताला लागला. हनुमंत विचलित झाला की न जाणो खाली शत्रू पक्ष तर नाही, आपलं कार्य असफल होण्यासाठी. म्हणून त्यानं ते विमान खाली उतरवलं, तो द्रोणागिरी खाली उतरवलं. ते गाव निघालं अयोध्या, जिथे युद्ध नाही म्हणून ते अयोध्या नाव दिलेलं आहे. मधल्या मोगलाईच्या काळात तिथे रामपुरी चाकू प्रसिद्ध केला संबंधितांनी, रामाचं नाव चाकूला दिलं आणि नाव काय, अयोध्या, जिथे युद्ध नाही ती अयोध्या. आज जे चाललंय ते सगळा उलटा क्रम चालू झालेला आहे, त्यावर ऐतिहासिक तपशिलात बोलणं उचित नाही. दोघांची भेटगाठ झाली, तो रक्तबंबाळ झालेला पान पाय स्वच्छ करून जय श्रीराम म्हणून तो बाहेर पडला. त्याच वेळी भरताला वाटलं हा तर आपलाच माणूस आहे, परंतु तोपर्यंत भरत आणि हनुमान यांचा परिचय नसावा. मग परिचय करून दिला आणि भरतानं सांगितलं, हनुमानजी, एक सेकंदभर तुम्हाला रामाच्या राजवाड्यात यावं लागेल. अरे भरत भैया, तिकडे युद्धक्षण आहे, लक्ष्मण भैया बेशुद्ध आहे, मला प्रभूजींनी हे काम सांगितलेलं आहे, मला लवकर गेलं पाहिजे, मी तुझा 1 मिनिट घेतो. तेवढ्या वेळेत हनुमानजीला तो राजवाडा दाखवला. तेवढ्या वेळेत त्या राजवाड्यात राहणाऱ्यांचा परिचय करून दिला. त्या भरतानं ही रामाची आई, ही लक्ष्मणाची आई, ही माझी आई, घरातल्या लहान थोर मंडळींचा परिचय करून दिल्यावर हनुमानजी म्हणे, भरता मला लवकर गेलं पाहिजे, तिकडे लक्ष्मण भैया मूर्छित आहे. असं म्हणता क्षणी साऱ्या राजस्त्रिया ओक्साबोक्षे रडायला लागल्या. परंतु एक राजमाता त्या खांबाला पाठ लावून हे सारं बघत होते. शांतपणे ती माई उभी होती, तिनं हनुमानजीला खडसावलं. हनुमंता जरा तोंड सांभाळून बोल, तुला काही समजतं का म्हणे, माझा पती परब्रह्माच्या छायेत आहे, त्यांना काही झालेलं नाही आणि खात्री करायची असेल तर मी समोर बघ. महाभारतात संजय धृतराष्ट्राला जे टीव्हीवरचं घरात दाखवायचा ते ज्ञान उर्मिलेलं होतं. हे बघ म्हणे, ते आत्ता या मिनिटाला प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर लक्ष्मण भैया उडलेले आहेत, मूर्छित झालेले आहेत, रामाच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत आहेत, माझ्या पतीला काही झालेलं नाही. हा मला आत्मविश्वास आहे, माझ्या पतीला काही झालेलं नाही, शक्ती रामाला लागलेली आहे, लक्ष्मणाला नाही. जरा डोकं शांत ठेवा म्हणे. आता तुम्ही ही वनस्पती घेऊन जा. सर्वप्रथम प्रभूजींच्या हातात ती वनस्पती द्या. ज्यावेळी तुम्ही ही लक्ष्मणा अगस्त्य ऋषी रामाच्या हातात देतील त्या मिनिटाला त्यांच्या डोळ्यातल्या गंगा यमुना थांबतील आणि माझा पती शत्रूला संवार करून त्याला ठार मारेल, मला आत्मविश्वास आहे. आणि तसंच हे पोचताच क्षणी
ती वनस्पती अगस्ती ऋषींनी प्रभूजींच्या हातात दिली आणि प्रभूजींच्या हातात पडताच त्या मिनिटाला, त्या क्षणाला त्यांच्या डोळ्यातल्या गंगा यमुना थांबल्या आणि क्षणात लक्ष्मण भैया शुद्धीवर आला आणि अघोम शक्तीचा वापर करून रावण पुत्र इंद्रजित त्याला आणि रावणाला एक शंकरानं वर दिलेलं. कोणता? या विश्वामध्ये, या त्रिभुवनामध्ये माणूस तुम्हाला कोणी मारू शकत नाही, पण देव सुद्धा तुम्हाला मारू शकत नाही असा शंकरानं त्यांना आशीर्वाद दिले. पण उशाप देताना जो कोणी 14 वर्ष विवाहानंतर ब्रह्मचारी राहील तो मात्र तुला मारेल, हे रामाला माहीत होतं. आणि हे रामाला ठाऊक असल्यामुळं हे रामायण घडवताना ज्यांनी रामायण लिहिलं त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. पुन्हा आपण मूळ पदावर येऊ, वाल्मिकापर्यंत. पुन्हा 18 विभागातून पुन्हा वळणावळणांनी आपण या ग्राम अभियानाकडे वळू. त्या क्षणाची सर्व देव वाट पाहत होते. तो क्षण उजाडला आणि एका क्षणामध्ये लक्ष्मण भैयानं अचूकपणे तो अघोम अस्त्र इंद्रजिताच्या काळजात घुसला आणि तो जागेवर इंद्रजित पडला. नंतर रामानं रावणाच्या डाव्या बाजूला अचूकपणे बाण मारून ते अमृतरूपी नष्ट करून रावणही लोळवला आणि त्यांना ठार मारला. मग देव आले, त्यांनी पुष्पवृष्टी केली, टाळ्या वाजवल्या, काय काय केलं. देवांना टाळ्या वाजवणं आणि आनंद व्यक्त करणं एवढा धंदा आहे. हा सारा भाग थोडा विनोदाचा आहे, परंतु आपण जी 2 पात्र आणि त्यांचा जीवनादर्श शोधताना भक्ती करावी शबरीसारखी आणि आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा, या 2 बाबी त्यांच्या जीवनादर्शात दडलेल्या आहेत. रामायण पाहायचं म्हणून, ऐकायचं म्हणून नव्हे, ते आचरणात आणण्याचा भाग आहे. आणि ती पायवाट झाडताना तिला एक आशीर्वाद त्या शबरीला मिळाला गुरुजींकडून, मातंग ऋषींकडून. संत समाध्या यांची जी निवासस्थानं आहेत, त्यांची जी स्थानं आहेत, जी कोणी व्यक्ती झाडू न वापरता हातानं ती समाधी, ती पायवाट स्वच्छ करेल, आयुष्यात जन्मजन्मांतरीचे मोक्ष, मुक्ती, ज्ञान, सेवा त्या व्यक्तीला घडत असते, काही न करता. म्हणून साफसफाई या सेवेला, या कार्यानं विशेष प्राधान्य दिलेलं आहे. हल्ली खाकी कपड्याची माणसं त्या झाडूला काठी बांधून उभ्यानं झाडतात, वाकतही नाही. नगरपालिकेतले लोक ती भक्ती म्हणत नाही, त्या पाट्या टाकल्याचं काम आहे. म्हणून भक्ती करावी शबरीसारखी, आत्मविश्वास असावा तो उर्मिलेसारखा. म्हणून आपण हे रामायण, त्याचे अनेक पैलू रामायणकारांनी पाडलेले आहेत. पण त्याच आधारावर आपलं सध्याचं जे ग्राम अभियान आहे ते गीतेच्या 18 अध्यायानं जोडलेलं आहे. म्हणून ज्याला आवडेल त्या अध्यायात आपण सहभाग घ्यावा आणि आवडेल ते काम मनापासून करावं, हा त्या मागचा मुद्दा आहे. म्हणून यात शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत. कायदेशीर सल्लागाराचं बोलताना भरतानं कायदा पाळला, गुडघ्याच्या खाली बाण मारला. आजही पोलीस लोक आरोपीला पकडताना गुडघ्याच्या खाली गोळी मारतात, त्याला ठार मारत नाही. त्याच्याकडून जाब जबाब चौकशा. इथे कायदेशीर सल्लागार आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय देऊन रामायणातले हे वळण जीवनामध्ये खूप काही शिकून जातात. म्हणून कानून हा रामायणातून आलेला आहे.
असो. तर अशा पद्धतीनं आपणाला हे 18ही विभाग रामायणकारांनी आपणाला बहाल केलेले आहे. त्याचा आपण अभ्यासक बनावं, उपासक बनावं, प्रचारक बनावं, प्रसारक बनावं. असो. आज आपण बराच वेळ इथे बसलात, अन्य भाविकही बसलेत, गुरुचरित्र वाचकही आपल्या परीने इथे आलेले दिसत आहेत. आपण या 7 दिवसामध्ये काय काय काम करायचं आहे आणि कोणासाठी करायचं आहे हे सुद्धा चिंतन करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून या 7 दिवसात आपण या व्यतिरिक्त जगामध्ये अजून पाऊल टाकणार आहोत. ते असं की आपणाला आपल्या फावल्या वेळात इतरांची नाडी ओळखता आली पाहिजे, इतरांची दुःख कळली पाहिजे. म्हणून आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी यावर काही दोहे लिहिलेले आहेत. रागी बागी जोगी नाडी और न्याय, इस पंचम को गुरु है लेकिन उपजत अंग स्वभाव. या 5 गोष्टी लागतात. काहीतरी असावी सोय उपजत गुणांची, काही उपजत गुण, काही अंगभूत गुण आपण या आध्यात्मिक जीवनात शिकलं पाहिजे. म्हणून आपणाला ज्या ज्या शास्त्रांची आवड आहे ते आपण प्रकटीकरण करा. आपण एका पेपरवर संध्याकाळी जेवण झाल्यावर गुरुचरित्र वाचक किंवा जे मुक्कामी आहेत त्यांनी आपली इच्छा प्रकट करावी की आम्हाला पंचांग शिकावंसं वाटतं. त्यांना पंचांग शिकतं. ज्यांना ज्योतिषशास्त्र हवं आहे त्यांना ज्योतिषशास्त्र शिकता येईल. एका दिवसात नाही, त्याचा आपण पाठपुरावा करा. त्या 7 दिवसात तुम्हाला अनेक विषयांकडे वळायचं आहे. त्यात हस्तशास्त्र आहे. उजवा हात हा पुरुषांनी बघायचा असतो, डावा हात हा भगिनींनी बघायचा असतो. इतरांना कृपया हात दाखवू नका, दिवसमान चांगले नाही. स्वतःचा हात स्वतःच बघा. हात दाखवून अवलक्षण केल्यासारखं होईल. म्हणून स्वतःचा हात स्वतः बघताना इथे ज्ञानदान 4 भाग आहेत. त्यामध्ये करदर्शन, स्वतःचा हात स्वतःच बघा. त्यात 8 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या 8 आकृत्या जर आपण डोळ्यासमोर अंतःकरणापर्यंत पोचवल्या, तुमचा हात तुम्हाला समजेल. आपला हात जगन्नाथ. त्यामध्ये नवग्रह कुठे कुठे आहेत, ते काय काम करतात, त्याचा परिणाम मानवी मनावर काय होतो हे आपल्याला समजून घेता येईल. त्यात जो अंगठा आहे ते शुक्राचा बोट आहे. आकाशातला जो शुक्र ग्रह आहे त्याचं वास्तव्य या बोटावर आहे. बऱ्याच जणांच्या अंगठ्याच्या पृष्ठभागावर उभ्या आडव्या रेषा आहेत, जाळी आहे. उभ्या आणि आडव्या रेषा आले की जाळी तयार होते. खूप कष्ट आणि कर्जबाजारीपणाकडे जाण्याचं ते लक्षण आहे. या पृष्ठभागावर तीळ आहे, मस आहे, काळा ठिपका आहे. अशी माणसं लवकरात लवकर कर्जबाजारी होतात. मग जो तो आपला हात बघायला लागतो ते बघावं म्हणून सांगितलं. त्यावर काय उपचार आहे इथे बसलेल्या भगिनींना माहीत आहे की श्रीयंत्र हे त्याच्यावरचं मार्मिक औषध आहे. आणि जे कुटुंबीय श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक आहेत त्यांना अधिक सांगण्याची गरज नाही. म्हणून हे शुक्राचं बोट आहे. त्या बोटावर बऱ्याच काही घटनाक्रम वरच्या तलाट्याने लिहून आपल्याला खाली पाठवले. बरंच काय काय लिहिले. सांगायला मला 2-2.5 तास लागते, परंतु आपण त्यातला काही भाग उद्या परवा थोडा थोडा आपल्या अंतःकरणात वसेल एवढाच बोट, डोक्याबाहेर जाणारी गोष्ट नव्हती. नंबर 2चा बोट गुरुचा आहे. हे श्रीयंत्राचं किट आहे. अधिक माहिती ताई आपणाला संबोधित करते. हा जो बोट आहे हा गुरुचा आहे. बरेच आमचे काही चुकीचे ज्योतिषी पुष्कराज या बोटात घालायला सांगतात. कृपया तुम्ही शहाणे असाल, या बोटात कुठलाही अंगठी वापरू नका.
शहाणे असाल तर ज्योतिषांचं ऐकू नका. हा बोट गुरुचा आहे. गुरुला कैद करणं किंवा बंदिस्त करणं तो कसं काय काम करेल? फारसं फार तुम्ही तो खडा पुष्कराज गळ्यात लॉकेटमध्ये घालू शकता किंवा गुरुचा मित्र रवी आहे, हा रवीचा बोट आहे 4 नंबरचा, त्यात घालू शकता. म्हणून आपण या नवग्रहांचा ओळख परिचय आपल्या हातावरून करून घ्या. नंबर 3चा बोट शनीचा आहे, मोठा बोट. शनी हा पृथ्वीचा न्यायाधीश आहे आणि त्याचं रत्न नीलम आहे. गुरुचं पुष्कराज आहे, शुक्राचं हिरा आहे. नीलम हा फक्त संन्याशी लोक घालतात. अलीकडे सर्रास सगळ्यांना ज्योतिष घालायला लावतात. त्यामुळं घटस्फोटाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. तपशिलात सांगणं उचित नाही किंवा कुणावर टीका टिप्पणी करण्याचं प्रयोजन अजिबात नाही. वास्तव शास्त्राला धरून हे सांगता आलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून हा शनीचा बोट आहे. भारतात जेवढे शेतकरी आहेत, कष्ट करणारे लोक आहेत, कामकरी आहेत, त्यांच्या या बोटावर काही विशेष निशाणे आहेत, नमुने आहेत की ज्यांच्या मधल्या बोटावर गोल गरगरी चक्र असेल. अशी माणसं खूप कष्टाळू, खूप कष्ट कमी मोबदला, त्यापैकी आमचा भारतीय शेतकरी आहे. काही बसलेल्या इथे आमच्या माता भगिनी आहेत. हे त्यांच्या नशिबात लिहिलेलं आहे. त्याला शनीचा बोट. नंबर 4चा बोट रवीचा आहे. या ग्रहांचा ओळख परिचय आपल्याला माहीत असावा. या बोटामध्ये माणिक रत्न घालावं. त्याला बऱ्याच काही जणांना खूप अपेक्षा असतात, निवडणूक लढवाव्यात, सत्ता घ्यावी. निवडणूक जवळ आली की बरेच लोक तुमच्याकडे येतात, विचारतात प्रमुख निवडणूक आम्हाला लढायची आहे तर आम्ही काय करावं? मग चला दिंडोरीला, चला त्र्यंबकला. ते सांगण्याआधी तुम्हाला ते माहीत असावं की त्याला सांगावं की बाबा तुझ्या या बोटावर गोल गरगरीत चक्र असेल, समाजकार्य केलं असेल तरच तो उभा राहा, नाही तर खाली बस. हे खाली सुद्धा बसवता आलं पाहिजे. ज्यांच्या बोटावर चक्र असेल ती माणसं त्या क्षेत्रात यशस्वी होतात, हे सांगण्याचा आशय आहे. म्हणून त्याला रवीचा बोट. 5वा जो बोट बुधाचा करंगळी आहे, तो बुधाचा बुद्धिमान. विद्यार्थ्यांनी क्षेत्र निवडताना, करिअर निवडताना स्वतःचा हात स्वतःला माहीत पाहिजे. आपल्याला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, वकील व्हायचं, न्यायाधीश व्हायचं का अजून काही व्हायचं, ते सारं हातावर लिहिलेलं आहे. करंगळीच्या बुधापासून बुधरेषा सरळ बिना खंडित असेल, दुसरी रेषा तिला आडवी नसेल, अशा विद्यार्थ्यांना BCom, CA, LLB, LLM, मॅजिस्ट्रेट, वकील या विभागाकडे अभ्यास केला तर जाता येतं. अभ्यास केला तर, बिना अभ्यासानं नाही. उद्या आमचे शिंदे पिंपळगावचे म्हणतील आमच्या हातावर यश आहे मग मी इंजिनियर का जातो. असं नाही, अभ्यास करावा पाहिजे. हाताचा जो तळवा आहे त्याला मंगळाचा प्रदेश संबोधलेला आहे. ज्यांच्या हातावर एक किंवा अनेक गुणाकाराची किंवा अधिकची फुली असेल असे लोक इंजिनियर होतात. इथे आज बरेच इंजिनियर आलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपला परिचय देऊन आपल्या हातावर जी फुली आहे तिच्या मागे जे विज्ञान आहे ते भगिनींना पुरुषांना सांगा. ते हातावर जी तुमची फुली आहे, ज्यांच्या फुली आहेत ते लोक तंत्र, यंत्र, उपकरणं, कॉम्प्युटर या क्षेत्रात त्यांना यश मिळू शकतं किंवा यशस्वी होतं. म्हणून त्यांनी त्यात अभ्यासक व्हावं, हा त्यामागचा मुख्य मुद्दा आहे.
म्हणून इंजिनियर म्हटले की हातावर खोली अटळ आहे. डॉक्टर म्हटले की हा जो 4 नंबरचा बोट आहे, इथे मग डॉक्टर होते गेले मला वाटतं, त्यांच्या रवीच्या बुडापासून एक सरळ रेष असेल, रवी रेषा विस्तीर्ण असेल, असे लोक डॉक्टर, मेडिकल, सायन्स यात अग्रगण्य होते. म्हणून अर्थात अभ्यास केला तर बिना अभ्यासानं नाही. म्हणून या साऱ्या बाबी या 60 दिवसात आपणाला रेलचेल शिकायला मिळणार आहे. इथे आपण काय आता फक्त 11 माळा 3 अध्याय केवळ गुरुचरित्र वाचण्यासाठी येत नाही असा आमचा दावा आहे. एवढ्यासाठी येऊ नका, हे कुणी करेल. परंतु यातलं लॉजिक असं आहे की आपण या पारमार्थिक जगतामध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती, आध्यात्मिक भक्ती, आपण सकाळी बोललो युद्ध तुमच्यामुळं थांबलेलं आहे, हे तुम्हाला कुठं माहिती आहे? 8 दिवसात जो युद्धाचा भडका उडणार होता, 3ऱ्या महायुद्धाचा, तो कुणामुळं थांबला, कशामुळं थांबला? आपण प्रत्यंगिरा, चंडी, भोळ्या बाबड्या लोकांनी यथाशक्ती केल्यामुळं ते युद्ध तूर्त तरी थांबलेलं आहे. त्याला कारण ही सेवा आहे, ही लक्षात येत नाही. हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते पण त्यालाच माहिती नाही, असा प्रकार होतोय. तपशिलात न बोलता यातून आपणाला राष्ट्र वाचवणं, देश वाचवणं, धर्म वाचवणं, म्हणून आपण हे करतोय. केवळ आपल्या समस्यांपुरतं आपण आध्यात्मिक नाही, हे पहिलं डोक्यातून काढून टाका. आपल्यापुरतं आपण नाही, आपण जगाचे देणेदार आहोत. ही भावना जोपर्यंत आपल्या मनात पक्की तयार होत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक होऊच शकत नाही. केवळ अनुभवाला आणि सेवेकरी झाला हे प्राथमिकता आहे, यावर आमचा फार विश्वास नाही. परंतु आपण हयात शबरीसारखं, उर्मिलेसारखं कर्मयोग्याची भूमिका जो घेईल, ऊन, वारा, संकट, वादळं, मान, पान, अपमान ज्याला सहन करता येईल तो मात्र त्यात पास होईल. नाहीतर स्वामी चरित्राच्या पात्रामध्ये तो असा, ती तशी, ते पात्रांची नावं तुम्हाला माहीत आहे, मी सांगणार नाही. त्यात स्वामी समजणार नाही. स्वामी चरित्र हे सुंदराबाई, बाळप्पा, चोळप्पाच्या पात्रापुरतं मर्यादित नाही, हे आपणाला सांगणं आमचं काम आहे. म्हणून या पुढचं हे स्वामी चरित्र आहे, त्या पात्रांपुरतं मर्यादित नाही. ती पात्र तर खरं ठेच लागलेली आहे, पाय उचलून टाकण्यासाठी आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण स्वामी चरित्र केवळ वाचायचं म्हणून वाचू नये, करायचं म्हणून करू नये. त्या ग्रंथकर्त्यानं एवढा गाढा अभ्यास होता, आपलं डोकं सुद्धा चालणार नाही. 4थी शिकलेला माणूस, इयत्ता 4थी शिकलेला माणूस, कोकणातला, रत्नागिरी, पालशेतचा, आणि लाखो ग्रंथ वाचून तुम्ही जर स्वामी चरित्रातला एक एक अध्याय उलगडला, लाखो शास्त्र ग्रंथ त्याचा शास्त्रार्थ पुढे येतो. पहिल्याच अध्यायात एका शब्दामध्ये श्रीधर आणि वामन यांची ग्रंथरचना थोर. आजच्या नव्या पिढ्यांना कोण श्रीधर, कोण वामन, कोण कालिदास, कोण तुकाराम महाराज काही सांगता नाही. परंतु त्यांचं अलौकिकत्व एका ओळीमध्ये, एका सुभाषितामध्ये त्यांच्या साऱ्या ग्रंथाचा ओळख परिचय कमी शब्दात करणारा, कमी वाक्यात करणारा असा ग्रंथकर्ता जगात मिळणार नाही, हे तितकंच खरं. म्हणून तुम्ही आवडीनं स्वामी चरित्र का वाचता हे त्याचं उत्तर आहे. श्रोता असा पाहिजे, वक्ता असा पाहिजे, कमी शब्दामध्ये सगळी मांडणी करता आली पाहिजे. इतरत्र आपण बघता, माझा माईक माझंच आहे, त्या माईकवर शाब्दिक वाद्य होतात, शाब्दिक युद्ध होतं.
म्हणून हे सगळं सांगताना कमी शब्दामध्ये स्वामी कार्याचा ओळख परिचय करून देणं याला खरा वक्ता म्हणतात. श्रोतासुद्धा तो अभ्यासक असावा. म्हणून या साऱ्या बाबी या कार्यानं जपलेल्या आहेत. गेली अनेक दशकं या पुण्यभूमीत आपण सेवा रुजवलेली आहे, सेवा केलेली आहे आणि त्या दृष्टीनं आपण यापुढे पुढील पिढ्यांच्या अंतःकरणापर्यंत ही सेवा आपण पोचवायचे पोस्टमन. आपण पोस्टमनची भूमिका घेऊन आपण हे कार्य जनसामान्यांमध्ये आपण कृपया पोचवावं. उद्या शुक्रवार हे सगळं होत असताना या 7 दिवसात फावल्या वेळात मधल्या वेळात आपणाला जी शास्त्रं हवी आहेत ती शास्त्रं आपणाला उपलब्ध होतील. या ठिकाणी ज्योतिषशास्त्र असेल, आवडणारं तुमचं हस्तशास्त्र असेल, स्वरशास्त्र असेल, संख्याशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, अन्य शास्त्र असेल जे आवडतात ते किंवा जगाला उपयोगी पडतात ते बिना गुणाकार बिना भागाकाराचे सोपे भगिनींना सुद्धा ते मुखोद्गत होतील अशी ही 5-6 शास्त्र आपण या 7 दिवसात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करू. ज्यांना आवडेल त्याने आत्मसात करावं, त्याचं प्रचारक प्रसारक व्हावं हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून या 7 दिवसात या सगळ्या बाबी आपण करताना उद्या यज्ञभूमीत आमचे शास्त्री आले असतील, त्यांनी इथे पुढील कार्याचा तपशील द्यावा. खाटेकर शास्त्री उद्या गणेश याग आहे. गणेश ही देवता बुद्धीची आहे. उजव्या सोंडेचे गणपती का नसावेत, एकाच देवाच्या अनेक मूर्ती देवाऱ्यात का नसाव्यात हे उपप्रश्न तुम्हाला सर्वच जणांना भेडसावणारे आहे. काही लग्नपत्रिकेवर उजव्या गणपतीचे चित्र फोटो आहेत, काही कॅलेंडरवर आहेत, काही बक्षीस मिळालेले देवदेवता आहेत. मग याचं काय करायचं? अनेक उपप्रश्न तुम्हाला भेडसावणारे आहेत. या 7 दिवसात आपण एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही की त्याची उत्तरं आपल्यापर्यंत निश्चित मिळतील. अशी व्यवस्था या कार्यानं करताना आपण या 7 दिवसात असे काही प्रश्न स्वतःचं सोडून स्वतःचे विचारत बसू नका. त्यात चुकीच्या मार्गानं वेळ आपण घालतो. आपल्यामुळं जर मोठ्या कार्याला खीळ बसत असेल तर आपण आपले वैयक्तिक प्रश्न मांडू नका. शहाणे असाल तर आपण असे प्रश्न मांडा की ज्यामुळं कौटुंबिक जीवनाचं राष्ट्रीय जीवनाचं भलंच होईल असे उपक्रम आपण म्हणून आपण कोटीचंडी अब्जचंडी याकडे वळताना गेले अनेक दशक आपण 92 कोटी पाठ आजपर्यंत सप्तशती स्वामीचरित आणि रुद्राची केलेली आहे. हा गर्व नाही, अहंकार नाही, हे आपण देशासाठी केलेलं आहे, स्वतःसाठी नाही. उर्वरित राहिलेला सेवेचा भाग अपूर्ण आहे, त्यावर आपण आपसात चर्चा करा. इतर काही चर्चा करण्यापेक्षा आमचे शिंदे असतील, आमच्या लोखंडे असतील त्यांनी व आपण 92 कोटीवर आलो. अजून 8 कोटी स्वामी चरित्र सप्तशती रुद्र बाकी आहे. ते कसे पूर्ण होतील त्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार आपण जनतेपर्यंत मांडावा. त्याला सेवेकरी म्हणतात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, सेवेकरी ही व्याख्या आपल्याला बदलावी लागेल. जो स्वतःचं विचारतो तो सेवेकरी नाही, हे आपल्या डोक्यातून आज या मिनिटाला काढून टाका. दुसऱ्यासाठी कळवळा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. या उक्तीप्रमाणे आपण या साऱ्या बाबी जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवाव्यात हे सांगण्याचं प्रयोजन आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण काही तास इथे बसलात. पुढच्या काही वेळा पुढील कार्यक्रमाच्या आहेत. थोड्या वेळानं प्रदक्षिणेच्या वेळा होतील, त्यात एक अर्धा तास व
भगिनींच्या प्रदक्षिणा औदुंबर समाधी मठाला असतील, तदनंतर पुरुषांच्या असतील, तदनंतर आरतीची वेळ होईल. आरती म्हणजे आर्ततेनं स्वामींची केलेली प्रार्थना, त्याला आरती म्हणतात. यापेक्षा अन्य काही नाही. टाळ्या वाजवणं, ढोल वाजवणं, लक्ष विचलित करणं त्याला आरती म्हणत नाही. ते इन्व्हेंट आहे हल्लीचा, करमणुकीचं साधन आहे. तिथे भगवंत नाही. भगवंत कुठे आहे हे हरिपाठात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. याचाही अर्थ आपण उद्यापासून मुक्ताबाईंनी दिलेला, ज्ञानेश्वर भावंडांनी दिलेला हा जो ध्यानयोग आहे हा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार असो. तर अशा पद्धतीनं आपण या साऱ्या बाबींकडे वळणार आहोत. उद्या गणेश याग आहे, मनोबोध याग आहे. मनोबोध यागावरही आपण उद्या बोलणार आहोत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांबरोबर रामदास स्वामींचं कार्य अमोल आहे. त्यांनी दासबोध लिहिताना मनावर नियंत्रण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या मनावर नियंत्रण कसं ठेवायचं हे 214 श्लोकांमधून आपण रोज सायंकाळी विष्णू सहस्रनाम म्हणण्यापूर्वी रोज त्यातले काही कडवे, 12-14 कडवे या 7 दिवसात ते 214 आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्या हिशोबानं आपण त्याचं वाचन म्हणून चिंतन करणार आहोत. उद्या गणेश याग आहे, त्याची अधिक माहिती आमचे शास्त्री आपणास संबोधित करतील. त्यांनी पुढील माहिती द्यावी. नंतर आपण प्रार्थना म्हणून हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.